साधु कृष्ण। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौरभक्त। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम। हरे कृष्णा उपस्थित सर्वांचं स्वागत आहे। अपेक्षा आहे की आज बरेच भक्त लोक व्हिडिओ चालू करतील। त्यांना माहित आहे चालू नाही केलं तर त्यांना वेटिंग लिस्टमध्ये थांबावं लागेल, आपल्यासाठी एक दंड आहे हे। तर गेल्याच आपण चर्चा करत होतो अध्याय क्रमांक 8 बद्दल। अध्यायाचं शीर्षक होतं भगवंताची प्राप्ती। त्याचं अवलोकन करूया। तर अर्जुनाचे 8 प्रश्न होते। पहिल्या श्लोकामध्ये 5 प्रश्न होते की ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, आदिभूत काय आहे आणि आदिदैव काय आहे। नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये आणखी 3 प्रश्न होते। आदियज्ञ काय आहे आणि कथा देशमी तो कुठे राहतो आणि प्रयाण कालेच कथा मृत्यूच्या वेळी भक्त तुम्हाला कसे जाणते। अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताला 8 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण तिसऱ्या श्लोकातून पुढे देत आहेत। नंतर छांदोग्य उपनिषद जीवाचं पतन कशा प्रकारे होतं यज्ञ केल्यामुळे त्याचं आपण पाहिलं। नंतर श्लोक क्रमांक 4 उर्वरित 4 प्रश्नांची उत्तरे। पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरे दिली, नंतर 4 प्रश्नांची उत्तरे आदिभूत आदिदेव आदियज्ञ आणि आदियज्ञ अशा प्रकारे। नंतर 5 ते 8 श्लोकामध्ये आपण चर्चा केली कृष्ण स्मरण। अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे की मृत्यूच्या समय कृष्ण स्मरण कसं केलं पाहिजे। तर आपण 7व्या अध्यायामध्ये चर्चा करत होतो की भगवंताबद्दलचं ज्ञान कसं प्राप्त केलं पाहिजे, भगवत ज्ञान। आणि ह्या अध्यायाचं शीर्षक आहे भगवंताचं धाम। भगवंताचं ज्ञान प्राप्त करून भक्ती करून नंतर भगवंताच्या धामाला जाऊ शकतो। त्यामुळे अंतिम प्रश्नाचं उत्तर आहे की मृत्यूसमय स्मरणाने काय होईल। की मनुजीवनाचा उद्देश आहे की भगवंताचं नाम स्मरण शेवटी मृत्यू असणे आले अंते नारायण स्मृती झालं पाहिजे, हा मनुजीवनाचा उद्देश आहे। नाहीतर मृत्यूच्या वेळी भगवंताचं नाम स्मरण झालं नाही तर परत 84 चक्रामध्ये आपल्याला फिरावं लागतं। तर म्हणून मृत्यूसमय स्मरणाने काय होईल, कृष्ण स्मरणाचं महत्व, मृत्यूसमयची चेतना काय असते। नंतर सदैव कृष्ण स्मरण कर आपले युद्ध करा म्हणून भगवान म्हणतात अर्जुनाला म्हणतात की सदैव काय कर, तस्मा सर्वेशी कालोशी महामनुष्यर युद्धाचे। तर अर्जुन म्हणाले की ठीक आहे मी कर्तव्य पण करणार, तुझं स्मरण कसं करणार, दोन्हीपैकी एकच काम करू शकतो। तर भगवान म्हणतात की ठीक आहे तू कर्तव्य पण कर आणि कर्तव्य करीत कधी माझं स्मरण कर। भगवंताच्या आदेशानुसार कार्य करणं म्हणजे भगवंताचं स्मरण आहे। म्हणून विचलित नव्हता स्मरण करण्याचा अभ्यास करा। नंतर 1 ते 8चा निष्कर्ष पाहिला कशा प्रकारे। नंतर 9 ते 13 योग मिश्र भक्तीचा अभ्यास आहे। योग मिश्रचा अभ्यास ध्यानाने कृष्ण स्मरणाचा अभ्यास केला पाहिजे। कृष्णाला 10 रूपाने कृष्णाचं पूजा करायची आपल्याला। म्हणजे दीर्घोत्तरीमध्ये पण असणार किंवा लघुत्तरीमध्ये हा प्रश्न असणार की भगवंताला कशा 10 प्रकारे आपण स्मरण करू शकतो, कुठल्या प्रकारे। तर हा श्लोक आहे कवी पुराण मनुष्या सीताराम अनोरणीयाम आणि सर्वस्व धाता राचिंत रूपम आदित्य वर्णम तम संप्रसाद अशा प्रकारे 10 प्रकारे भगवंता स्मरण करू शकतो। नंतर 10 ते 13 कशी पूजा करावी, भगवंताची पूजा कशी करावी याच्यावर ध्यान कसं करायचं आहे। तर मृत्यूसमय मन कृष्णावर लावायचं आहे, योग बल आहे ना हे 2 चक्र आहे अशा प्रकारे। नंतर स्मरणाला सहाय्यक गोष्टी 11 12 13 मध्ये सांगितलेल्या आहेत। योगाभ्यास काय आहे, योगाभ्यास षटचक्र योग, ओंकार पठण, ब्रह्मचर्य पालन योग अभ्यास आहे अशा प्रकारे। तरी फार कठीण आहे, समस्या वर्तमान समाजात करू शकत नाही। समाधान आहे चैतन्य महाप्रभू दिलेल्या कलियुगामध्ये हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे। ही योग साधना दिली आहे कलियुगामध्ये। फार कठीण मार्ग आहेत। म्हणून श्लोक क्रमांक 13 मध्ये आपण चर्चा केली मृत्यूसमय ओंकारचं पठण। ओंकार आणि हरे कृष्ण वेगळं नाही, एकच आहे अशा प्रकारे। कृष्णाचा निराकार शब्द म्हणजे ओंकार आहे, पण हरे कृष्ण मंत्र त्याच्यामध्ये ओम समाविष्ट आहे। तर 10 ते 13चा निष्कर्ष आहे षटचक्र योग। षटचक्र वगैरे भगवंताच्या धामाची प्राप्ती करायची आहे, त्यासाठी अधिक सुविधा पाहिजे। आणि दुसरं आहे प्रत्याहार करायचा आहे। अधिक सुविधेमध्ये वेद पाठन करायचं आहे, ओम पठण करायचं आहे, वैरागी बनवून करू शकतो आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे षटचक्र योगामध्ये। नंतर विधीमध्ये काय आहे, इंद्रिय विषयापासून दूर राहायचं आहे, इंद्रिय द्वार बंद करायचं आहे, मनाला हृदय स्थिर करायचं आहे, प्राण डोक्यावर चढवायचं आहे आणि ओम पठण करून शरीराचा त्याग करायचा। त्याचा अष्टांग योग करतो अशा प्रकारे। षटचक्र योगाने ब्रह्मरंध्रातून प्राणवायूला बाहेर काढतो आणि अशा प्रकारे त्याला ज्या ठिकाणी जायचे त्या इच्छेनुसार तो प्राप्त स्थान
प्राप्त करतो. म्हणून 14 ते 15 श्लोकामध्ये आपण चर्चा केली की शुद्ध भक्तीद्वारे कृष्ण समर्थाला, हे कठीण आहे. शुद्ध भक्तीद्वारे कृष्ण समर्थाचा अभ्यास केला पाहिजे, कारण भक्ती सरळ आणि सोपी आहे. भक्ती सरळ आणि सोपी आहे. कशी सरळ सोपी आहे? काय लक्षण आहे भक्ती सरळ सोपी आहे? तर भक्तीची लक्षणे कोणती आहेत? अनन्य चेता आहे. अनन्य चेता, कृष्ण चिंतनाशिवाय इतर चिंतन नाही. भक्ती मुक्ती शुद्धी नाही. भक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल आशान, कृष्ण भक्त निष्काम सदैव शान. भक्ती देश काल पात्राच्या पलीकडे आहे. कोटी आणि कधीही करू शकतो. कोटी आणि कधीही करू शकतो आणि कुणीही करू शकतो. आणि कशी करू शकतो? सतत 24 तास करू शकतो. प्रतिदिन स्मरण करावे, त्यामध्ये अडथळे येऊ देऊ नयेत. नंतर सुलभ आहे, भक्ती सरळ आहे, शुद्ध आहे, सहज आहे. जपाने प्रारंभ करा. म्हणून भगवान सर्वाचे सहाय्यक आहेत, पण भक्ताला विशेष सहाय्य करतात. म्हणून भगवद्गीता 10व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की तेषा मे अनुकंपार्थ म्हणून आनंद ददामी बुद्धी युक्तम नाशयामी असू. म्हणून ज्यांच्याकडे भगवान म्हणतात, जो कोणी माझ्याकडे येतो ते येण्याची बुद्धी पण मीच प्रदान करतो. अशा प्रकारे. तर हा चतुश्लोकीचा भागवतचा श्लोक आहे, 8, 9, 10, 11. तर भगवान म्हणतात की ज्याकडे बुद्धी नाहीये, पण तू माझी शरणागती घेतलेली आहे, त्या शिकलेला नाही, पण भगवंताची सेवा करायची त्याची इच्छा आहे, तर भगवान मग मी त्याला बुद्धी देतो. बुद्धी देतो की जेणेकरून मृत्यूच्या वेळी तू माझं स्मरण करेल आणि माझ्या धामाला परत येईल. तर इथपर्यंत आपण चर्चा केली होती. तर आता 15वा श्लोक पण चर्चा केली आपण. भौतिक भक्तियोगाचे परिणाम. भक्ती पाहिलं आपण, सोपी आहे, लक्षणे पाहिलं. आता मग भक्ती केल्याने मला काय प्राप्त होईल? भक्तियोगाचा परिणाम काय? पुन्हा भौतिक जगामध्ये येणार नाही, येत नाही. मामपेत्य पुनर्जन्म दुःखाला शाश्वतम नापनुवंती महात्मा सरस्वती आहे. तर भौतिक संसार अशाश्वत आहे, परत यावं लागतं. आणि भगवत धाम अव्यक्त आहे, अक्षर आहे, परंतु त्यामुळे इतर महात्म्याकडून ज्ञान प्राप्त करून प्रगती करून इतर लोकात धामाला जातात. तर भक्तियोगाचे परिणाम पाहिले. तर आता पुढे वर्णन आहे की तेथे पुनर्जन्म नाही. आता भगवान श्रीकृष्ण आपल्या धामाची ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, जाहिरात करतायत. जोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही की त्या ठिकाणी फार चांगली वस्तू मिळते, त्या ठिकाणी फार आनंद आहे सर्व, तर हे स्थान तुम्ही सोडून जाणार नाही. तुम्ही म्हणाल की बस हे संसार मला चांगला आहे, आनंद आहे, मला याच्यामध्ये आनंद आहे, मला कुठे जायचं नाही. पण तुम्हाला म्हणलं की ह्याच्यापेक्षा जर उच्च रस तुम्हाला कुठं प्रदान केला गेला, तर मग आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. नाहीतर आपण म्हणतो की हेच तुमच्यासाठी चांगलं आहे, अशा प्रकारे. तर मग आता भगवान श्रीकृष्ण श्लोक क्रमांक 16 मध्ये सांगतात की या ठिकाणी पुनर्जन्म आहे, पुनरपी जनराम पुनरे म्हणून जठरी शयना, पण भगवत धामामध्ये पुनर्जन्म नाहीये. तर आपल्यापैकी कुणालाही इच्छा नाही की परत परत 84 त्रिवेणीमध्ये मातेच्या गर्भेमध्ये 9 महिने 9 दिवस बाहेर आल्यानंतर परत जन्म जरा व्याधी मृत्यू चक्रात फिरायची. प्रत्येकाला जन्म मृत्यू नको आहे. तर मग असं जे स्थान आहे ते म्हणजे भगवंताचं धाम आहे. तर त्या ठिकाणी काय गेल्यानंतर पुनर्जन्म नाही. म्हणून आता भगवान सांगतात त्या ठिकाणी धामाबद्दल वर्णन करतात. हा ब्रह्मभुवन आलोका नरावृतेन अर्जुन मामुपते ते कोणते या पुनर्जन्म न विद्यते. ऑनलाईन मध्ये भक्त वाचतील भाषांतर. हरे कृष्ण. ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकांत वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कोणते या जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. टीव्ही बंद आहे ना, मग तुम्हाला आवाज येणार नाही. लोकांचा आवाज येणार. टीव्ही बंद झाला ना, धन्यवाद गुरुजी. तर हा ब्रह्मा म्हणालो पुनर्जन्म मामपेत्य कोणते पुनर्जन्म न विद्यते. तर भगवत धामामध्ये पुनर्जन्म नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर परत जन्मचक्रामध्ये तुम्हाला फिरावं लागत. इतर योग्याने कृष्णलोकात जाऊन परत येऊ नये यासाठी भक्तियोगाची परिपूर्णता करावी लागेल. इतर योग्याने कृष्णलोकात जाऊन परत येऊ नयेत यासाठी भक्तियोगाची पूर्णता कर. अष्टांग योग, ध्यान योग, हठ योग, अनेक प्रकारचे योग आहेत. तर ते योगाने कृष्णलोकात जाऊन परत येऊ नये त्यासाठी त्यांनी भक्तियोग केलाच पाहिजे. कुठला जरी योग आहे, हठ योग आहे, अष्टांग योग आहे, तर त्यावेळेस ते ब्रह्मज्योतीपर्यंत जातील. पण त्याने जर भक्ती केली तर परत त्याच्यामध्ये ते परत येऊ शकत
नाहीत. कारण का हे भौतिक जगात दुःखालय आहे आणि भगवंताचं धाम काय आहे? शाश्वत आहे, अक्षर आहे, नाश होत नाही. तर म्हणून भगवंताच्या धामामध्ये पुनर्जन्म नाही. भगवंताच्या धामामध्ये पुनर्जन्म नाही. पण इतर योगी कृष्ण लोकात परत जाऊ येऊन भक्ती योगाची परिपूर्णता करा. भक्ती करावीच लागेल. भक्ती केल्यानेच तुम्ही परत येऊ शकत नाही. जर भक्ती नाही केला, अनेक प्रकारची योग धारणा केला तर पुन- तर परत खाली यावं लागेल. म्हणून भगवान सांगतात की ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती नव्हते. ब्रह्मलोकापर्यंत पर्यंत असलेले इतर लोकात गेले आहेत ते पतित होऊन पुन्हा पृथ्वीवर येतात. ब्रह्मलोकापर्यंत जरी गेले असले तरी ब्रह्मलोक सर्वात उच्च लोक आहे, त्यानंतर वैकुंठ आहे आणि त्याच्यानंतर भगवंताचं धाम आहे. जरी तपस्या करून ब्रह्मलोकात जरी गेले पण ते पतित होऊन पुन्हा पृथ्वीवर येतात. तर स्वर्ग आहे, चंद्रलोक आहे, ब्रह्मलोक आहे, अनेक प्रकारचे लोक आहेत. पण त्याचं पुण्य कार्य संपल्यानंतर परत तुम्हाला खाली ढकलून दिलं जातं. प्रभुपाद म्हणतात की लात मारून खाली फेकलं जातं तुम्हाला. म्हणजे जसं छांदिक उपनिषदाची आपण चर्चा करत होतो की कशा प्रकारे जीव जो आहे जातो, नंतर पावसावर पाणी खाली येतो, ढग बनतो, नंतर पृथ्वीवर पडतो, अन्नदान येतं, अन्नदान प्राणी खातात, प्राणी मग मनुष्य खातो, वीर हे बनतं, नंतर वीर स्त्रीच्या गर्भामध्ये जातं. अशा प्रकारे जीवाचं चक्रविणी चालू होते अशा प्रकारे. तर ह्या चक्रामधून थांबवण्यासाठी मला फक्त भगवंताची काय करायची आहे? भक्ती करायची आहे. ते दिले ना पंचाग्नी विद्या. कसं जीवाचं चक्र पूर्ण आहे. जीव जो आहे पुण्य कार्य करतो, स्वर्गात जातो, पुण्य संपल्यानंतर काय होतो? पावसाच्या रूपाने खाली येतो, पृथ्वीवर पडतो, अन्नधान्य येतात, अन्नधान्य मनुष्य खातो किंवा प्राणी खातात, वीर्य तयार होतं आणि त्या वीर्याद्वारे परत जीवाची निर्मिती होते, संपूर्ण चक्र सुरू होते संपूर्ण अशा प्रकारे. म्हणजे त्याला पंचाग्नी विद्या म्हटलेल्या अशा प्रकारे. 5 आहुती आणि 5 अग्नी आहे. तर भक्त लोक त्याचा स्वीकार करत नाहीत. कुणी म्हणाल की ठीक आहे, मी हे प्रयत्न करतो आणि धामाला जातो, पण ते ह्याचं चक्र आहे. पण भक्ती सोपा मार्ग आहे. कोणी भक्ती करून भगवंता धामाला जाऊ शकतो आणि परत त्याला पृथ्वीवर यायची गरज नाही. पण बाकीचे कार्य यज्ञ केल्यामुळे त्याला परत परत यावं लागतं. बोला. फक्त भगवंताच्या धामामधूनच पतन होत नाही. बाकी सर्व लोक दुःखाचे स्थान आहे, ठिकाण आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती नव्हता. ब्रह्मलोकापासून सर्व जे ठिकाण आहेत मृत्यूची ठिकाण आहेत. ब्रह्माजी ना सुद्धा मृत्यू आहे. ब्रह्माजीचा पुढचे दिवस वर्णन आहे. ब्रह्मादेवाला पण मृत्यू आहे. 430 करोड वर्ष ब्रह्माचा एक दिवस आहे. असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात, त्यांना पण मृत्यू आहे. जर कोणी ब्रह्मलोकामध्ये गेला तर त्याला पण मृत्यू निश्चितच आहे. म्हणून फक्त भगवंताचं धामच एक असं धाम आहे की अव्यक्त आहे, अक्षर आहे. त्या ठिकाणी ते नाश होत नाही का त्याचा, किंवा परत परत बदलत जात नाही, तो शाश्वत धाम आहे भगवंताचं. बाकी सर्व जे स्थान आहेत जन्म मृत्यूचे ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर परत जन्म मृत्यू जन्माच्या चक्रामधून पुण्यकार्य संपलं तर फिरावं लागतं. म्हणून ब्रह्मलोकात गेले तरी पतित होऊन पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतात. छांदोग्य उपनिषद वर्णन आहे. पंचाग्नी विद्या प्राप्त करून ब्रह्मलोकी जातो. तुम्ही विचारत होते छांदोग्य उपनिषद, गेल्या वेळेस आपण चर्चा करत होतो. पंचाग्नी विद्या प्राप्त करून ब्रह्मलोकी जातात. तिथे भक्ती केली नाही तर तो परत भूलोकात येतो. तिथे जाऊन भक्ती केली नाही तर, म्हणून देवलोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये भक्ती करणं फार अवघड आहे. कारण त्या ठिकाणी संपूर्ण आनंदच आहे. आनंदामध्ये कोण भगवंताची भक्ती करत नाही. तर जीवनामध्ये जर दुःख असेल, तरी टाचा जर काटा जर टोचला तर तो आई बाबा म्हणून असं ओरडून अशा प्रकारे. पण काहीच सर्व आनंद आहे, आनंद आहे. तर भगवंताचं नाम सोडून का घेईल तो? भक्ती का करेल? तर म्हणून दुःख में हरी भजे सुख में ना कोई सांगतात. हिंदी कवी सांगतात की दुःखामध्ये म्हणजे आपण भगवंताच्या जवळ जातो, सुखामध्ये भगवंताचं स्मरण कधी होत नाही. तर या लोकांमध्ये सर्व ऐश्वर्यम आहे, एवढं आयुष्य आहे, सर्व काही आहे, पण ते भक्ती का करतील तशा प्रकारे? तर ते परत भूलोकामध्ये येतात. जरी उच्च लोकांमध्ये जरी गेला तरी ते झाल्यानंतर परत भूलोकामध्ये येतात. जसं भौतिक जगामध्ये आपण पाहू शकतो, एकदम मोठा अधिकारी आहे, एकदम मोठ्या पोस्टवर आहे, मुख्यमंत्री म्हणा, पंतप्रधान, राष्ट्रपती कोणी असेल, पण त्याचा मृत्यू झाला तर परत काय बनेल तो? परत पुढच्या जन्मामध्ये मुख्यमंत्री बनेल का? काही नाही. परत पुण्य कार्य केलं तर बालक बनेल, मनुष्य बनेल, परत शिक्षण घेईल, चक्र सुरू राहील. तर त्याच प्रकारे जरी उच्च लोकांमध्ये जरी गेला आणि पण त्याचं परत पतन होतं आणि परत हे चक्र सुरू होतं. हे पंचाग्नी विद्या आहे.
भूलोकामध्ये परत येतो. जे कृष्ण भावनेत प्रगती करून उच्च लोकात गेले आहेत ते प्रलयानंतर परमधामात जातात. जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनेवर जे भक्ती करतोय आपण, तर ते उच्च लोकात गेले आहेत प्रलयानंतर. प्रलय म्हणजे आता सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग 4 युग आहेत. आता कलियुगाचे 4,05,000 वर्ष संपलेले आहेत. 4,27,000 वर्ष बाकी आहेत. तर 4,27,000 वर्ष झाल्यानंतर पूर्ण प्रलय होईल, पूर्ण पाणी पाणी होईल. म्हणजे संपूर्ण जीव कुठे जातात? महाविष्णूच्या पोटात जाऊन जातात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा एक रात्र आणि एक दिवस आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाची रात्र होते, संपूर्ण जीव महाविष्णूच्या जातात. ब्रह्मदेवाचा दिवस होतो, तर संपूर्ण जीव बाहेर येतात. अशा प्रकारे तर प्रलयानंतर हे जे ब्रह्मलोकामध्ये असतात हे जीव भक्ती करून पुढे भगवत धामामध्ये त्यांची निवृत्ती होते, परत खाली येत नाहीत ते, भक्ती केल्यामुळे. जर भक्ती नाही केलं, ब्रह्मलोकामधून पण खाली यावं लागतं परत. आणि परत 84 लाख योनी चक्रामध्ये त्यांना हे फिरावं लागतं. तर आता पुढे आहे 17 ते 19, 17 ते 22 मध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे परम सत्याची श्रेष्ठता सांगण्यासाठी श्रीकृष्ण काय सांगतात. श्रीकृष्ण दोन्ही लोकांची तुलना करीत आहेत की भगवंताचं धाम कसं आहे आणि भौतिक जगत कसं आहे, तुलना करण्यासाठी. तर भगवंताचं धाम श्रेष्ठ आहे आणि भौतिक जगत कसं आहे, निकृष्ट आहे. तर 17 ते 19 मध्ये वर्णन करतात की भौतिक जगताची निकृष्टता आणि आध्यात्मिक जगाची श्रेष्ठता आहे. आणि 17 ते 19 आहे भौतिक जगताची निकृष्टता. दोन्ही सांगितलेलं आहे. आध्यात्मिक जगत कसं श्रेष्ठ आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर म्हणून भगवंत स्वतः जाहिरात करतायत. तर आपल्याला माहितच नाही ज्या ठिकाणी जायचं आपल्याला, तिथे रस्ते कसे आहेत, काय कसे लोक आहेत, काय राहणीमान आहे, हेच माहित आपण जाऊन काय करणार. म्हणून कधी कधी लोक अमेरिकेला येतात किंवा मुंबईला येतात तर विचारतात कसं जायचं, कसे आहेत लोक, काय आहे, सर्व सर्व विचारतात. त्याच्यानंतर सडनली कोणी अचानक त्या ठिकाणी येत नाही. तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जे भगवंताची भक्ती करतायत, तर त्यांना या ठिकाणी वर्णन करतायत कशा प्रकारे आध्यात्मिक परमधाम श्रेष्ठता किती श्रेष्ठ आहे, त्यासाठी सांगण्यासाठी भौतिक जगत कसं निकृष्ट आहे, म्हणजे एकदम तुच्छ आहे किंवा खालच्या दर्जाचं आहे. आणि भगवंताचं धाम कसं आहे, फार श्रेष्ठ धाम आहे, उच्च धाम आहे. त्याच्यापेक्षा कुठलेही धाम श्रेष्ठ नाहीये. तर श्लोक क्रमांक 17 मध्ये सांगितलं की ब्रह्मदेवाचे आयुष्य, की ब्रह्मलोकामध्ये पण जीवाचं पतन होतं. तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं त्या वर्णन करतायत की ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या नंतर जे लोक आहेत त्याच्यानंतर वैकुंठ आहे, वैकुंठाच्या नंतर भगवंताचं धाम आहे. शास्त्रानुसार आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो. तर ब्रह्मदेवाचं आयुष्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सहस्रयुगपर्यंत महार्याद ब्रह्मणो विदो रात्रियुग सहस्रांता तेहो रात्र विदो जना. मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच 1,000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी आता वर्णन केलेलं आहे कशी भौतिक जगताची वेळ मर्यादित आहे. भौतिक जगताची वेळ मर्यादित आहे, तर त्याला कल्प म्हणतात. त्याला काय म्हणतात, कल्प. तर कल्प म्हणजे काय, कल्प बरोबर ब्रह्मदेवाचा एक दिवस. तर 1,000 चतुर्युगे, सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग, असे 4 युग मिळून एक युग. असे 1,000 चतुर्युगे मिळाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, त्याला कल्प म्हणतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प. कल्प म्हणजे काय, ब्रह्मदेवाचा एक दिवस. तर 4 युग मिळून, तर आता 4 युग काय आहेत, सत्ययुग, ब्रह्मदेवाचा एक दिवस, 1,000 चतुर्युगे, सत्य, त्रेताद्वापर आणि कली. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली 4 युग मिळून एक युग होत असत. 4 युग, 4 युग चक्र. किती चक्र आहेत, 1,000 चक्र. 4 गुणिले 1,000, तर एवढं ब्रह्माजीचं काय आहे, हा एक दिवस आहे. ब्रह्माजी एवढे काय आहे, तुमचं वयमान एवढं आहे. तर हे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. तर आता सत्ययुग किती वर्षाचं आहे, किती लाख वर्ष, 17,28,000 सत्ययुग आहे. सत्ययुगाचा कालावधी किती आहे, 17
28,000 वर्ष. नंतर सत्य कशाने पूर्ण आहे? ज्ञानाने पूर्ण आहे. अज्ञान व पाप त्याच्यामध्ये नाही. सत्ययुगामध्ये पूर्णपणे ज्ञान होतं आणि सर्व भगवंताची भक्ती करत होते, आणि अज्ञान व पाप त्या ठिकाणी सर्व पूर्ण भगवंताचे भक्त होते त्या ठिकाणी. सत्ययुगाचा हे लक्षण आहे. नंतर त्रेतायुग, प्रभू रामचंद्र आले. 12,96,000 वर्षाचं होतं. 12,96,000 वर्ष त्रेतायुग, आणि त्यामध्ये पापाची सुरुवात हळूहळू झाली होती. पहिल्या सत्ययुगामध्ये पाप नव्हतं, सर्व पुण्यशाली लोक होते, पण त्रेतायुगामध्ये पापाची सुरुवात झाली. तिसरा आहे द्वापर युग. 8,64,000 वर्ष द्वापर युगाचा कालावधी. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आले होते आणि भगवंतांनी 5,000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सुंदर अशा लीला केल्या. तरी द्वापर युगाचा कालावधी होता 8,64,000 वर्ष. पाप वर्धन, आणि काय झालं? हळूहळू पाप वाढू लागलं. कंस, जरासंध, कौरव हे संपूर्ण असुर आले आणि अधर्माचं हे करून पापाची त्यांनी वर्धन केलं, वाढू लागलं. पाप वर्धन म्हणजे वाढू लागलं. कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये आपण राहतोय. 4,32,000 वर्षाचा याचा कालावधी आहे, आणि 5,000 वर्ष संपलेले आहेत, आणि 4,27,000 वर्ष बाकी आहेत. तर आपण पाहतो की कलियुगामध्ये ह्या समस्या आहेत. कसल्या समस्या आहेत? कलह, म्हणजे भांडणे आणि तंटे आहेत. छोट्या छोट्या कारणासाठी भांडणं तंटे होतात, मर्डर होतात पूर्ण म्हणजे जीवाने. अशा प्रकारे छोटा कलह, म्हणून कलियुगासाठी कलहाचं युग आहे संपूर्ण. या ठिकाणी भांडणे आणि तंटे. अज्ञान आहे, भगवंताबद्दल ज्ञान आहे लोकांना, आणि अधर्म आहे, कुणीही धर्माचं पालन करत नाही, आणि पापाने पूर्ण आहे. तर हे कलियुगाचे काय आहेत? लक्षण आहेत. कलह, अज्ञान, अधर्म आणि पापाने पूर्ण. तर हे कलियुगाचे हे आहेत. म्हणून आता ब्रह्मदेवाचे 100 वर्ष, आता हे चार एक मिळून असे 1,000 चतुर्युग झाल्यानंतर ब्रह्मादेवाचा एक दिवस होतो. तर ब्रह्मादी असे 100 वर्ष जातात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 31.1, हा पुढे 13 झिरो आहेत. तर याचे किती वर्ष झाले? 100 वर्षाचे. पाहू शकता कॅल्क्युलेटर तुम्ही असेल तर. एवढं ब्रह्मादेवाचं काय आहे? एवढं आयुष्य आहे, पण एवढं आयुष्य जगल्यानंतर ब्रह्माजीला मृत्यू आहे. आपलं तर आयुष्य कसं आहे? आपण म्हणतो की आम्ही कशाप्रमाणे आहे, 70 100 जास्त जगतो माणूस कलियुगामध्ये, ते पण कमी झाले हळूहळू. तर कृपात म्हणून की नंतर ते व्यक्ती जे आहे पुढे का चालून कलियुगात शेवटी शेवटी 10 वर्षाचा होऊन 10 वर्षामध्ये सर्व होईल, त्याचं मृत्यू होईल, आणि एवढा जन्म असणार सर्व लोक. तर एवढं कलियुगाचं हे होईल भयंकर. म्हणून त्याचे कलियुग फार भयंकर आहे. तर कलियुगाचा प्रभाव वाढण्याच्या अगोदरच आपल्याला भक्ती करून भगवंताच्या धामाला निघून जायचंय. जी वाट बघत बसायची नाही आपल्याला की 4,27,000 परत जगेन म्हणून. तरी ब्रह्मदेवाचं काय आहे? 100 वर्ष आहे. तर उदाहरण दिलेलं आहे. कारण सागरात बुडबुड्याप्रमाणे अनेक ब्रह्मदेवी जात आहेत. हे अद्भुत वाटलेत असले तरी काय आहे? वीज चमकण्याप्रमाणे आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य वीज चमकण्याप्रमाणे आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य वीज चमकण्याप्रमाणे आहे. तर तुम्ही म्हणा कसं काय वीज चमकण्याप्रमाणे? ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य आहे, एवढं जगतात. 1,000 चतुर्युग एक दिवस आहे, वीज चमकण्याप्रमाणे कसं आहे? तर त्याचं उत्तर या ठिकाणी दिलंय. कारण सागरामध्ये महाविष्णूच्या शरीरातून अनेक काय निघतात? रोम शरीरातून बुडबुडी निघतात, पाण्याची बुडबुडी निघतात, आणि त्या बुडबुड्यामध्ये गर्भोदशा विष्णू प्रवेश करतात. आणि गर्भोदशा विष्णूच्या एका बुडबुड्यामध्ये, आणि त्या गर्भोदशा विष्णूच्या नावेमधून कमळ येतं, त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म होतो. म्हणून जरी अद्भुत वाटत असेल ब्रह्मदेवाचं आयुष्य, तरी म्हणून एका वीज चमकण्याप्रमाणे, एका बुडबुड्याप्रमाणे, बुडबुडा कधी पण फुटू शकतो. ब्रह्मदेवाचं आयुष्य कधी पण नष्ट होऊ शकते. कमला दला ज्याला जीवना टलमाला भजे हरिपती. कमळावर पाण्याचं पान ठेवत पाणी पडतं, त्या प्रकारे जीवन आहे. तर त्याच प्रकारे ब्रह्मदेवाचं पण एवढं आयुष्य आहे, तर पण एका बुडबुड्याप्रमाणे आहे. विजय चमकण्याप्रमाणे वीज चमकते आणि परत हे होते, तर त्या प्रकारे बुडबुडा येतो, बुडबुडा फुटतो, ब्रह्मदेवाचं आयुष्य नष्ट होतं. तर अद्भुत वाटले तरी ते सत्य आहे, पण एका वीज चमकण्याप्रमाणे आहे. वीज एका क्षणामध्ये, एक सेकंदामध्ये चमकते. तर ब्रह्मदेवाचं तेवढं आयुष्य आहे. तर म्हणून एवढं काही जास्त गुणगान केलं नाही पाहिजे. अरे ब्रह्मलोक पण चांगला आहे, त्या ठिकाणी राहायला जास्त मिळेल, पण ते विजेच्या चमकण्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं आयुष्य असू शकतं. तर श्लोक क्रमांक 18 आहे. जीव ब्रह्मदेवाच्या दिवसात व्यक्त व रात्री अव्यक्त होतात.
ब्रह्मदेवाच्या दिवसात जीव काय होतात, व्यक्त होतात आणि रात्री अव्यक्त होतात. आता आपण रात्री झोपतो आणि दिवसा कार्य करतो संपूर्ण. आता हे ब्रह्मदेवाचा काय चालवलं आहे, दिवस चालवला आहे संपूर्ण. ज्या दिवस ब्रह्मदेवाच्या वेळेस रात्र होईल तर संपूर्ण जीव महाविष्णूच्या पोटामध्ये जातील ते संपूर्ण. आणि ज्यावेळेस त्यांचा दिवस होईल त्याचं संपूर्ण बाहेर येतील. ब्रह्मदेवाचे 12 तास आहेत असं. तर एक दिवस ब्रह्मदेवाचा आहे तो अशा प्रकारे 430 करोड वर्ष. तर ब्रह्माची 12 तास आहेत आणि त्याच्या डबल आहे रात्र तेवढेच, तेवढे वर्ष. तर अशा प्रकारे जीव जो आहे दिवसात व्यक्त होतो, रात्री अव्यक्त होता म्हणजे महाविष्णूच्या पोटामध्ये जातात. अव्यक्तादय व्यक्तय्या सर्व परभवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलयन्ते तत्रैवाव्यक्त संजके. हरे कृष्णा. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्ताला लय पावतात. धन्यवाद गुरुजी. तर ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये काय होतात, जीव संपूर्ण व्यक्त होतात, बाहेर येतात. आणि ज्यावेळेस रात्री होती महाविष्णू श्वास घेतात, संपूर्ण आतमध्ये जातात, श्वास सोडतात, बाहेर येतात. आपण श्वास घेतो काही फरक पडणार नाही, पण महाविष्णू घेतात ब्रह्मदेवाच्या रात्री दिवसामध्ये, तर संपूर्ण जीव बाहेर आणि आतमध्ये जातात. तर एवढंच वर्णन आहे. पुढे आहे श्लोक क्रमांक 19. या प्रकारे जीव ये जात राहतात, या प्रकारे जीव ये जात राहतात. भूतग्राम स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्य हरागमे. वाचू शकता, ज्याने वाचलं नाही ते बाकीचे नवीन नवीन भक्त लोक वाचू हरे शकतात. कृष्ण. पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवांचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यानंतर आपोआपच त्यांचा लय होतो. धन्यवाद माताजी. तर ब्रह्मदेवाचा दिवस होतो, प्रकट होतात, ब्रह्मदेवाची रात्र होते, तर संपूर्ण त्याचा लय होतो. तर कमी बुद्धिमान विचार करेल तरी बुद्धिमान समजेल की अशा प्रकारे चक्र घडतंय. तर ज्याला बुद्धी नाहीये तर तो विचार करेल, काय विचार करेल, भौतिक जगतात राहण्याची इच्छा करतो तो. जो कमी बुद्धिमान आहे काय म्हणेल की मला भौतिक जगामध्ये राहण्याची इच्छा करतो तो. हे सर्व आनंद आहे या ठिकाणी, संपूर्ण रस्ते चांगले आहेत, पाणी आहे, गाडी आहे, घोडे, ट्रेन, सर्व सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. मला भगवंता मला का सजायचं अशा प्रकारे. त्या प्रकारे इंद्र जे आहेत, अपराध केला होता गुरुचा, त्याच्यास डुक्कर म्हणून पृथ्वीवर आला होता आणि गटारामध्ये फिरत होता. तर त्यावेळेस आले, अरे तू चल, तुझं जेवढं त्या ठिकाणी आहे. तर इंद्र म्हणला, नाही मला या ठिकाणी मला राहायचंय. त्याला आनंद वाटू लागला. त्याच प्रकारे जे कमी बुद्धिमान लोक आहेत त्यांना वाटतं की भौतिक जग फार चांगला आनंद आहे, सर्व सुखसुख आहेत, पण त्यांना माहित नाही की आध्यात्मिक जगामध्ये किती सुख संपन्न आहे त्या ठिकाणी. म्हणून ते लोक ह्या ठिकाणी राहण्याची इच्छा करतात, म्हणून भगवंताची भक्ती करत नाहीत. तर भक्ती केल्याने भगवंताच्या धामात जावं लागतं. भक्ती नाही केलं तर परत त्या चक्रामध्ये तुम्हाला फिरावं लागतं. पण यांना आठवण नाही, मनुष्य जन्म फक्त 60-70 वर्षासाठी आहे. त्याच्यानंतर परत प्राणी आहेत, कुत्रा, डुकर, मांजर, गाढव, याच्या प्राण्यामध्ये येण्यामध्ये त्यांना फिरावे लागेल त्या कर्मानुसार. तर म्हणून ब्रह्मदेवाच्या दिवसात विविध योनीत उच्च नीच लोकात कार्य करतील. ब्रह्मदेवाच्या दिवसात विविध योनीमध्ये भक्ती न करता या ठिकाणी राहण्याची इच्छा करतील ते. आणि ब्रह्मदेवाच्या दिवसात विविध योनीमध्ये 84 लाख योनी आहेत. तर गेल्या आपण चर्चा करतो की 84 लाख योनी काय काय आहे संपूर्ण. तर 84 लाख मध्ये या ठिकाणी नाही, आपण ते आमच्या विलेपार्या भक्ती शास्त्री कोर्स आहे, गीता कोर्स मध्ये आम्ही चर्चा करतो, 84 लाख योनीची चर्चा करत होतो. तर 84 लाख योनी आहेत की कशा प्रकारे मनुष्याच्या किती आहेत, 4 लाख योनी आहेत फक्त. पक्षाच्या, प्राण्याच्या, सरपटणारे, जलचर आहेत, स्थरचर आहेत, अशा प्रकारे 84 लाख योनी आहेत. तर अशा प्रकारे उच्च नीच लोकांमध्ये येऊन ते कार्य करतील. ब्रह्मदेवाची रात्र आली की सर्वांचा अंत होतो. ब्रह्मदेव ज्यावेळेस रात्र होते तर सर्वांचा अंत होतो. मग भौतिक वस्तूच्या नाशाप्रमाणे जीवाचा अंत पुन्हा सुरुवात न येणारा असतो का? भौतिक वस्तूच्या नाशाप्रमाणे जीवाचा अंत
पुन्हा अस्तित्वात न येणारा असतो का? तर नाही, पुन्हा अस्तित्वात येणारा नसतो. नाशाप्रमाणे जीवाचा अंत पुन्हा अस्तित्वात न येणारा असतो का? नाही. म्हणजे जीवाचं नाश कधी होत नाही, अंत होत नाही, तर परत अस्तित्वात जीव येतो परत. अशा प्रकारे सच्चिदानंद आहे, भगवंताचा अंश आहे, तर भौतिक वस्तूचा नाश होतो पण जीवाचा नाश होत नाही. तर गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण चर्चा करत होतो की शरीराचा नाश होतो पण आत्म्याचा कधी नाश होत नाही. तर तो पुन्हा अस्तित्वात न येणारा असतो का? तर नाही, पुन्हा परत तो अस्तित्वात असतो, जीव अस्तित्वात येतो. तर म्हणून भूत्वा भूत्वा प्रलीयते, परत पुन्हा काय होतो? तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो, लय होतो, परत जन्म घेतो, लय घेतो. अशा प्रकारे भूत्वा भूत्वा लय येते. ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यावर अनेक वर्ष अव्यक्त राहतात. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर अनेक वर्ष ते अव्यक्त राहतात, प्रकट होत नाही, ते झोपलेले असतात संपूर्ण संपल्यानंतर पण. नंतर जीव ब्रह्मदेवाच्या पुनर्जन्मात अनेक वर्ष जिवंत राहतात. तर ब्रह्मदेवानी जेव्हा पुनर्जन्म होतो तर ते जीव जे आहेत 84 लाख चक्रयोनी, ते अनेक वर्ष जिवंत राहतात, त्याचा नाश होत नाही. योनीमध्ये असतात वेगवेगळ्या योनीमध्ये, पण त्याचा कधी नाश होत नाही. अशा प्रकारे भौतिक बंधनामध्ये ते राहतात, परत भूतवा भूतवा येते. तर हे कमी बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण आहे. कमी बुद्धिमान व्यक्ती तो या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतो, भक्ती करत नाही, तो जातो, परत अव्यक्त होतो, वर्ष राहतो, बंधनामध्ये तो फिरत राहतो. तर बुद्धिमान व्यक्ती विचार करतोय, कृष्ण भावनाभावित कार्य करून परमधामात जाता, तो भौतिक जगतात परत येत नाही. हा ब्रह्मा भूमा लोका पुनरता योजना माम पोते ते कोणते पुनर्जन्म न विद्यते. तर बुद्धिमान व्यक्ती आहे, काय करतोय? कृष्ण भावनाभावित कार्य करतो, भक्ती करतो, तो संपूर्ण शास्त्राचं अध्ययन करतो, नाम जप करतोय, विधिविधानाचं पालन करतोय, सर्व भक्तीचे जे काही विधी आहेत सर्व पालन करतोय आणि कृष्ण भावनात कार्य करून शेवटी परमधाम जे भगवंताचं गोलोक वृंदावन धाम आहे त्या ठिकाणी जातो आणि भौतिक जगतामध्ये तो परत येत नाही. माम पिते तर कोणते पुनर्जन्म न विद्यते, भौतिक जगामध्ये येत नाही. पण जो कमी बुद्धिमान आहे, भक्ती करत नाही, फक्त इंद्रिय भोग करतो आणि परत ह्या चक्रामध्ये त्याला फिरावं लागतं. पण कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे, जो भक्ती करतो आणि भक्ती करून त्याला पुनर्जन्माच्या चक्रामध्ये त्याला फिरावं लागत नाही. तर 20 ते 22 आहे. तर 20 ते 22 आता या ठिकाणी चर्चा आहे की 20 ते 22 श्लोकामध्ये काय वर्णन करतात भगवंत? भगवत धामाची महिमा. भगवत धाम काय आहे भगवंताचं? भगवत धाम कसं आहे? तर म्हणून भक्तिनाथ ठाकूर महाराज म्हणतात की भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करू नका, भगवंताला कान नाही का. तर भगवंताला ठीक आहे, भगवंत धाम आपल्याला पाहायचं असेल तर त्या कानाने ऐकलं पाहिजे कसं धाम आहे भगवंताचं. मग भगवंतामध्ये आपलं आकर्षण निर्माण होईल. जसं कोणत्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण निर्माण करायचं असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपण ऐकतो, ती किती सुंदर आहे, किती शक्तिमान आहे, किती धनवान आहे, कोणत्या गाड्या आहेत, बंगला आहेत, सर्व काही आहेत. मग त्या व्यक्तीबद्दल आकर्षण होतं. जर श्रीकृष्णामध्ये आपण ऐकतो भगवंताच्या शरीराबद्दल, तर तेव्हा भगवंताकडे आकर्षण निर्माण होतं आपलं, श्रवण करून किंवा वाचन करून. आपण तर कधी भगवंताला पाहिलं नाही, पण श्रवण करून, ऐकून किंवा शास्त्रामध्ये अध्ययन करून आपण भगवंताबद्दल आकर्षण निर्माण होतं. तर त्याच प्रकारे तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण भगवत धामाचा महिमा या ठिकाणी सांगतात की भगवत धाम भगवंताचं कसं धाम आहे याच्याबद्दल आता वर्णन करून सांगत आहे. इथे पण भक्तांचे व्हिडिओ बंद आहेत. भगवत धामाचा महिमा श्लोक क्रमांक 20 ते 22. भगवंताचं भगवत धाम कसं आहे? भगवत धाम शाश्वत आहे. भौतिक जगत अशाश्वत आहे, त्याचा नाश होतो, पण भगवंताचं धाम शाश्वत आहे, त्याचा कधी नाश होत नाही. परस्तस्मास्तु भावन्यो परस्तस्मातु भावन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातन व्यक्तो व्यक्तास्त सनातन यथा सर्वेषु भूतेषु सर्वेषु भूतेषु भूतेषु नश्यसु न विनश्यति. नश्यत्सु न विनश्यति. विनश्यति. हरे हरे कृष्ण कृष्णा, प्रभु। धन्यवाद हरे प्रभा. कृष्ण।
वाचा हरे कृष्ण माताजी. प्रभू. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांचाही पलीकडे तथा सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा प्रलयही झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. तर आता भगवत धामाचा महिमा या ठिकाणी भगवान तो वर्णन करतायत की श्लोक क्रमांक 20 ते 22 मध्ये की भगवत धाम काय आहे. तर भगवत धाम शाश्वत आहे आणि भगवत धामाचे शाश्वत आहे. तर कसं आहे भगवंताचं धाम म्हणजे कृष्ण लोक आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण राहतात. आणि कसं आहे भगवंताचं स्थान, दिव्य स्थान आहे त्या ठिकाणी. दिव्य स्थान म्हणजे त्यांना सूर्यप्रकाशाची गरज नाही ठिकाणी, स्वयंप्रकाशित आहे. भगवंताचं धाम जे आहे दिव्य आहे, भौतिक जगासारखं नाही की या ठिकाणी विजेची सूर्याची चंद्राची आवश्यकता आहे. तर भगवंताचं धाम दिव्य स्थान आहे आणि दिव्य शक्तीने संपन्न आहे, संपूर्ण शक्तीने दिव्य आहे, शाश्वत आहे भगवंताचं धाम. त्याचा कधीही नाश होत नाही, ज्याचा आदी आणि अंतही होत नाही. तर हे भगवंताचं धाम आहे, कृष्ण लोकाचं भगवंताचं धाम कसं आहे, दिव्य स्थान आहे, दिव्य शक्तीने शाश्वत आहे आणि ज्याचा आदी आणि अंत होत नाही, असं काही निर्माण होत नाही किंवा त्याचा अंत पण होत नाही. तर हे भगवत धाम शाश्वत आहे. तर श्लोक क्रमांक भगवत धामाचे लाभ काय आहेत. ठीक आहे, भगवत धाम हे आहे. तर भगवत धामाचे लाभ काय आहेत, भगवत धामात गेल्यानंतर काय काय मला प्राप्त होईल. भगवत धामात गेल्यानंतर काय प्राप्त होईल आपल्याला. अव्यक्तोषरयुक्त सस्तमाहु परमागती स्तमाहु परमां गती या प्रापणे निवर्तन्ते य प्राप्येन निर्वन्ते संते तद्धाम परमं मम. तद्धामं तद्धाम परमं परमं मम. मम. हरे कृष्ण प्रभुजी. वेदांत वाचक प्रभुजी. असं हॅलो. हा. वाचा वाचा बोला. वेदांनी याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, ते परमलक्ष म्हणून जाणले जाते. या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा 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 कधी परतून येत नाही, ते नंतर करते. धन्यवाद गुरुजी. तर भगवंताचं धाम कसं आहे. तर पहिलं तर होतं की भगवंताचं धाम अव्यक्त अक्षर आहे, त्या धामातून कोणी परत येत नाही आणि दिव्य स्थान आहे, दिव्य शक्ती शाश्वत आहे, त्याचा आदी आणि अंत नाही. तर भगवंताचं धाम अव्यक्त आहे. कधी अव्यक्त म्हणजे कधी नाश होत नाही, नेहमी व्यक्त असतं. अक्षर आहे, कधी त्याचा नाश, क्षर म्हणजे कमी होत नाही आणि त्या धामातून कोणी परत येत नाही. म्हणून त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे. जसं तुकाराम महाराजांची पत्नी होती, तुकाराम महाराज वैकुंठाला जात होते, वैकुंठाने आला होता. तर ते तुकाराम महाराज म्हणले की तू पण चल माझ्या बरोबर. तर ती पत्नी म्हणाली ठीक आहे, मी येणार नाही, माझे म्हैशी आहेत, सर्व आहे, संसार आहे, सर्व आहे, पण तुम्ही जाता तर जा, पण परत या. तर अशा प्रकारे भगवंताच्या धामातून कोणी परत येत नाही, कोणी परत येत नाही. भगवंता एकदा शाश्वत धाम आहे, असं की त्या ठिकाणून कोणी परत येत नाही. अव्यक्त आहे, अक्षर आहे, धामामधून कोणीही परत येत नाही. तर अशा धामाला आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. त्या ठिकाणी सुख दुःख वगैरे कुठल्या प्रकारची समस्या त्या ठिकाणी नाही. उदाहरण दिलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये. चिंतामणी परक सद्मकल्पवृक्ष लक्षावतेज सुरभि पालयंतम लक्ष्मी सहस्र सत संभ्रम सेवेमानम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. तर ब्रह्मसंहिता एक ग्रंथ आहे की स्वतः ब्रह्माजींनी भगवंताबद्दल प्रार्थना केली आहे. ब्रह्माजी तर त्यामुळे म्हणतात की भगवंताचं धाम कसं आहे, तर त्या ठिकाणी जायचं आहे. तर समजलं पाहिजे कसा धाम त्या ठिकाणी. तुम्ही म्हणाल की भगवंताचं धाम पण असंच असेल, असं समुद्र आहे, संपूर्ण मुंबईचं गटारचं पाणी त्या ठिकाणी जात आहे, लोक त्या जाऊन मानून घेत आहेत. तर मग अरे मग इथंच चांगलं आहे की म्हणते तिथं पण तसं असं दुःख काय फायदा जाऊ. तेच तसं सांगत नाही या ठिकाणी. ब्रह्माजी सांगतो की भगवंताच्या धामाबद्दल वर्णन करतायत. तर चिंतामणी सद्मकल्पवृक्ष, चिंतामणी जे दगड आहेत, तो डायमंड असतो चिंतामणी नावाचा पत्थर, तर त्यानेही भगवंताचं धाम म्हणलेलं आहे. आणि कल्पवृक्ष आहे त्या ठिकाणी. कल्पवृक्ष म्हणजे तुम्ही इच्छा केला सर्व काही प्राप्त होणार. प्रसाद पाहिजे असेल
कधी सांगा प्रसाद पाहिजे, इच्छा पूर्ण होणार. काही पण पाहिजे, सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, प्रसाद पाहिजे, कपडे पाहिजे, सर्व जे काही वस्तू पाहिजे ते भेटते तुम्हाला. आणि कसं आहे, लक्षावते सुरभीर पालयंतम, लाखो लाखो काय आहेत, सुरभी गायी आहेत त्या ठिकाणी. लाखो लाखो गायी आहेत आणि काय करतात भगवंत त्याचं काय करतात, पालन करतात. सुरभी पालयंतम, त्या लाखो गायीचं, सुरभी गायीचं पालन करतात. तर एक सुरभी गाय जी आहे भगवंताचा अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी भूलोक आपल्या वृंदावनमध्ये इंद्रायणी घेऊन आला होता सुरभी गायीला आणि भगवंताला तिने अभिषेक केला होता. तर त्या ठिकाणी किती आहेत, लाखो लाखो लक्षावते सुरभीर पालयंतम गायी आहेत आणि ते भगवंत काय करतात, पालन करतात. आणि किती आहेत लक्ष्मी, लक्ष्मी सहस्त्र संभ्रम सेवा, लाखो लाखो लक्ष्मी आहेत भगवंताची. हे वैकुंठाचं वर्णन करतायत ठिकाणी की लाखो लाखो लक्ष्मी काय करतात, भगवंताची सेवा करतायत. विष्णू म्हणजे भगवंताचं विस्तारित रूप आहे, त्याची सेवा करतात. आणि म्हणून अशा भगवंताला मी काय करतोय, प्रार्थना करतोय, गोविंद मादी पुरुषम तमम भजान. तर हे भगवंताच्या धामाचं वर्णन ब्रह्माजी या ठिकाणी करतायत. परत दुसरा श्लोक म्हणतात की वेणू कनंत अरविंद मलाय ताक्षम वराहावताम सीतावंद सुंदरांगम कंदर्भ कोटी कमनी विशेष शोभा गोविंद मादी पुरुषम तमहं भजामी. तर या ठिकाणी म्हणतात की वेणू करविंद मरविंद दला ताक्षम. तर भगवान काय करतात, वेणू वादन करतात, गायीचा अर्थ करतात, वेणू वादन करतात. आणि ब्रह्मा वतम सीता सुंदर अंगम, तर भगवंताचं सुंदर असं हे गळ्यामध्ये अलंकार आहेत, कौस्तुभमणी आहेत, पगडी आहे, भगवंत रूपाचं वर्णन करतात. आणि भगवंताचं रूप कसं आहे, कंदर्भ कोटी कमनी विशेष शोभा. तर भौतिक जगामध्ये एक कामदेव आहे, लोकांना फार हे विचलित करून टाकतो. तर भगवंताचं रूप आहे कृष्णाचं कंदर्भ कोटी कमनी विशेष शोभा, कोटी कोटी कामदेव आहेत, एवढ्याच्या पेक्षा पण भगवान सुंदर आहेत. तर म्हणून वृंदावनमध्ये एकदा कामदेव भगवंताला विचलित करण्यात जातं. मदन टेर म्हणून एक ठिकाण आहे परिक्रमा मार्ग मध्ये. भगवंत रासलीला करते आला आणि भगवंताच्या सौंदर्याने मूर्छित झाला तो कामदेव, भगवंताची सुंदरता एवढी होती. तर ते अशा प्रकारे गोलोक वृंदावनामध्ये भगवंत जे आहेत एवढी भगवंताची सुंदरता आहे. आणि म्हणून ब्रह्माजी म्हणतात की मी अशा भगवंताला काय करतोय, मी प्रार्थना करतो. तर कठोपनिषदामध्ये पण म्हणले, ब्रह्मसंहितेमध्ये कठोपनिषदामध्ये म्हणले की पुरुषानम परम, पुरुषानम परम हा 21 मध्ये कठोपनिषदामध्ये वर्णन आहे की पुरुषानम परम, की भगवत धामावरून श्रेष्ठ असे ते कोणतेही स्थान नाही आणि ते म्हणजे परमलक्ष्य आहे. पुरुषानम परा किंचित वा काष्ठा परम. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम गुणांतर सारखे असल्यामुळे त्यांची मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजेच आध्यात्मिक टॉवेल घे ना, आत टॉवेल आहेत ना दोन-तीन, श्रीकृष्ण पृथ्वीवर होते. फेकून टाकेल ना मी काय भक्त लोक आहेत अशा प्रकारे हे करतात, एवढं पण ज्ञान नाही. तर हे कठोपनिषदामध्ये वर्णन आहे की भगवंताच्या धामाबद्दल वर्णन आहे कशा प्रकारे, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं हे नाहीये. तर हे जे धाम आहे भगवंताचं आपलं पृथ्वीवर भौम वृंदावन, दिल्लीपासून दक्षिणेला 90 मैल अंतरावर, 90 मैल म्हणजे 120 किलोमीटर. वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतरित झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतातील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व ते त्याचे क्षेत्रफळ 84 मैल म्हणजे 3.5 किलोमीटर. 1 मैल म्हणजे 3.5 किलोमीटर. तर एवढं हे ठिकाण आहे. जरी आपल्याला गोलोक वृंदावनचा आपण चर्चा करतो या ठिकाणी, पण ते जरी स्थान आपल्याला प्राप्त झालं नाही तर त्याच प्रतिकृती जी आहे भगवान त्या ठिकाणी लीला केल्या 5000 वर्षापूर्वी, तर त्या ठिकाणी पण भगवंत लीलास्थळी आहेत. तर त्याचं पण आपण त्या ठिकाणी तर जाऊन आपण भगवंताचं ह्याचं दर्शन आपण घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणी वास्तव्य आपण करू शकतो किंवा अनुभूती आपण घेऊ शकतो. कृपा तात्पर्यानुसार ही भौम वृंदावनामध्ये वर्णन करतात.
तर धामापेक्षा श्रेष्ठ नाही, भगवंताच्या धामापेक्षा कुठलंही श्रेष्ठ स्थान नाही. आणि हे भौम वृंदावन आहे, म्हणजे आपलं मथुरे वृंदावन. दिल्लीपासून आग्नेय दिशेला 90 मैल अंतरावर आहे. परमधामाचे प्रतिरूप आहे. तेच आहे भगवंताचे गोलोक वृंदावन म्हणजे जे स्थान आहे तेच या ठिकाणी आहे. पण ते पण जाऊन आपण त्याची अनुभूती प्राप्त करू शकतो. म्हणून कृपाल म्हणतात त्या वृंदावनामध्ये जाण्यासाठी फक्त तिकीट काढून आपण आगस्ट क्रांतीने प्राप्त करू शकत नाही. ते आपल्या धामाची कृपा आपल्याला आवश्यक पाहिजे, किंवा गुरु किंवा वैष्णवाच्या संघामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाही तर आपल्या डोळ्यांनी आपण धामाला पाहू शकणार नाही. तुमच्यासाठी आपलं धामाला कानाने ऐकलं पाहिजे, आपल्याला भगवंत धाम काय आहे. आणि मग जे धामी आहेत त्यांची सेवा केली पाहिजे, गुरुकुल श्रवण केलं पाहिजे, तर धाम आपण समजू शकतो. म्हणून भक्त लोक नेहमी कार्तिकमध्ये भक्ता संघामध्ये किंवा वरिष्ठ भक्ताच्या संघामध्ये गुरुच्या संघामध्ये जातात आणि तीर्थयात्रा करतात धामाची. तर हे 84 कोर क्षेत्र आहे. तर हे कसे प्राप्त करावे, कुठलं हे भौम वृंदावन वर्णन केलेलं आहे ठिकाणी, तरी कसे प्राप्त करावे. तर कोणी म्हणेल वृंदावनाला जायचं आहे, आकाश क्रांती तिकीट काढा, 15-16 तासात पोहोचाल, सोपा मार्ग नाही. तर कसं प्राप्त करायचं त्यासाठी पण विधी आहे. भगवंताच्या धामात जाण्यासाठी पण, ते गोलोक वृंदावन जाण्यासाठी पण काहीतरी पात्रता आहे, आणि या ठिकाणी पण जाण्यासाठी पात्रता आहे. ते कसं प्राप्त करायचं आहे त्यासाठी एक मार्ग आहे. तर लोक जातात, फिरून येतात. आम्ही गेलो वृंदावन मधुरा सर्व गेलो, फिरून येतात. हृदय परिवर्तन काय होत नाही, आल्यानंतर परत पाप कार्य घडतात. आणि भौतिक दृष्टीने पाहतात, हा डुक्कर फिरतायत, माकड अशा प्रकारे गोंधळ करतायत, गटार वाहतायत. धामाला पाहू शकत नाही भौतिक दृष्टीने. भौतिक दृष्टीने पाहतात धामाला आणि मोठा अपराध करू शकतात त्यामुळे भक्ती तर प्रगती होत नाही, उलट अधोगती होते. पण कधी कधी भक्ताला पण सांगितलं की तुम्ही धामाला गेल्यानंतर भौतिक दृष्टीने धामाला पाहिलं नाही पाहिजे. 10 प्रकारचे धाम अपराध पण आहेत. जसं भक्ती रसानुसंधानामध्ये आपण चर्चा करत होतो, 10 प्रकारचे धाम अपराध आहेत. तर त्याच्यापासून वाचलं पाहिजे अशा प्रकारे. तर आता हे भगवंताचं धाम आहे, त्याला कसे प्राप्त करायचं आहे त्यासाठी एक मार्ग आहे. जसं भोगात जसं गोलोक वृंदावन तर आहेत, तर या पण वृंदावनात जायचं आहे, तर त्यासाठी एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे काय आहे, तर याच्या अगोदर एक सांगू शकतो की कशा प्रकारे हे आपण 21व्या श्लोकामध्ये की हे ब्रह्मसंहितेचं आपण चर्चा वगैरे केल्यानंतर 21व्या श्लोकामध्ये की व्यक्ती आणि त्याचं स्थान, भगवंत एक व्यक्ती आहेत आणि त्याचं स्थान काय आहे, गोलोक वृंदावन आहे की नाही. भगवंत हा एक व्यक्ती आहेत आणि त्याचं स्थान काय आहे, गोलोक वृंदावन आहे. तर त्याच प्रकारे भारतामध्ये महात्मा गांधी होते, आहे की नाही. महात्मा गांधी होते, त्यांचं जन्मस्थान कुठं होतं, पोरबंदर होतं. एक व्यक्ती आहे, त्याचं स्थान पेन आहे. त्याच प्रकारे स्वतः स्पष्ट करतात भगवंत अशा प्रकारे व्यक्ती काय आहे, त्याचं स्थान कुठं आहे. बहुतेक साधारण व्यक्तीचं पण जन्मस्थान असतो आणि व्यक्ती असतो. तर त्याचबरोबर भगवंत पण एक व्यक्ती आहेत आणि साधारण व्यक्ती नाही, भगवंत आहेत, पण त्यांचं पण एक स्थान आहे. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये सर्वजण कृष्णाचे गुणगान करतात. आध्यात्मिक जगतामध्ये काय करतात, सर्वजण कृष्णाचं गुणगान करतात. भौतिक जगामध्ये पण गुणगान करतात. कुणाचं गुणगान करतात भौतिक जगामध्ये लोक, तर भौतिक जगामध्ये एकदा उंटाच्या लग्नाला गाढव जातो. उंटाच्या लग्नाला गाढव जातो, उदाहरण दिलेलं आहे. साधारण जे भौतिकवादी लोकांची तुलना केलेली आहे. आणि गाढव जातो आणि काय म्हणतो उंटाला, अहो रूपम म्हणतो, गुणगान करतो. आणि तो उंट म्हणतो अहो ध्वनी. म्हणून भौतिक जगामध्ये जे गुणगान करतात ते उंट आणि गाढवाप्रमाणेच आहे. समजा काहीतरी स्वार्थासाठी करतात लोक, पण आध्यात्मिक जगामध्ये भगवंताचं गुणगान करतात तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करतात. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतो. तर इथं पण गुणगान होत आहे, तिथे पण गुणगान करतात, पण इथं स्वार्थ आहे. पण तिथं स्वार्थ नाही, तिथे पूर्णपणे भगवंताची भक्ती आहे. तर म्हणून केली जाते गोलोक वृंदावनमध्ये किंवा या भौम वृंदावनामध्ये. तर आता वृंदावनला जायचंय, ते धाम प्राप्त करायचं, गावचं धाम. तर कसं प्राप्त करायचंय त्या धामाला, कसं जायचंय, ट्रेनने जायचंय, विमानाने जायचंय, बोटीने जायचंय, चालत जायचंय, कसं जायचंय, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवंताच्या धामाला जाण्याचा मार्ग अनन्य भक्तीद्वारे भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल. कमी करू का, इथंच नाही वाढवतो नाही. हा त्याच्याकडे नाही. तर श्लोक क्रमांक 22 आहे, अनन्य भक्तीद्वारे भगवंताची प्राप्ती, भगवंताच्या धामाची प्राप्ती
अनन्य भक्तीद्वारे प्राप्ती होईल. पुरुष स परापार्थ पुरुषाचा भक्त्या परातीर्थ भक्त्या लभस्तन्नवया भक्त्या लभस्तन्नया यस्यांतस्थानि भूतानि यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. येन सर्वमिदं ततम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सर्वांहून नवा श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या घरामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहे आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. धन्यवाद माता. तर भगवंताच्या धामाची प्राप्ती जसं गोलोक वृंदावन आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग आहे, भक्ती मार्ग. आणि या ठिकाणी पण भव वृंदावन जायचं त्यासाठी पण आपण तिकीट काढून जाऊ शकत नाही. जरी गेला तर तुम्ही काही समजणार नाही. जर भक्ती केला तर भक्तीद्वारे समजून येईल. म्हणून भक्ताच्या जाण्यामध्ये वृंदावनमध्ये बाकीच्या त्यामध्ये भरपूर अंतर आहे. म्हणून दोन्ही धामाला जाण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. अनन्य भक्तीद्वारे, अनन्य म्हणजे कृष्णाशिवाय दुसरी कोणाची भक्ती नाही. कृष्णलोक ब्रह्मसंहितेमध्ये आनंद चिन्मय रस प्रतिविधा भावीस. तर हा परत ब्रह्मसंहिता शोध. कृष्णलोक कसा आहे? पूर्ण आनंद आहे, चिन्मय आहे, शाश्वत आहे. नेहमी आनंदमय असतात, आनंदमय भासतात. चिन्मय आहे नाही, काय आहे? शाश्वत आहे. भगवंताचं कृष्णलोक कसा आहे? आनंद आहे, चिन्मय आहे, कधी त्याचा नाश होत नाही आणि आनंदमय आहे. आनंदमय आणि चिन्मय आहे भगवंताचं धाम. पण भौतिक जगत असं आहे का? तर आध्यात्मिक जगत कशाप्रमाणे आहे? आनंदमय आणि चिन्मय रस आहे. पण भौतिक जगत त्या प्रकारे नाहीये. भौतिक जगत कसं केवळ भक्तीद्वारे प्राप्त होते. तर हे भगवंताचं धाम केवळ भक्तीद्वारे प्राप्त होते. तर आनंद चिन्मय रस प्रतिविताभीस ताभिरेव निजरूपतया कलाभि गोलोक एव निस्तिकेला भूतो गोविंदमादी पुरुषम तमाम भजामी. तर हे भगवंताच्या धामाबद्दल वर्णन आहे की आनंद चिन्मय रस आहे आणि भगवंत त्यांच्या कला आणि अंशांत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान गोलोक वृंदावनमध्ये निवसती खिलात्म भूतो, गोलोक वृंदावनमध्ये नेहमी राहतात आणि पण त्यांच्या शक्तीनुसार ते भगवंत या ठिकाणी पण ते राहतात. पण भौतिक जगामध्ये भगवंत त्यांच्या धामामध्ये पण आहेत. गोलोक एव निवसती खिलात्म भूत, धामामध्ये आहेत आणि भौतिक जगामध्ये पण आहेत भगवंत. भगवंत असं नाही की भगवत धामामध्ये आहेत, या ठिकाणी नाही. या ठिकाणी पण भगवंत आहेत त्यांच्या शक्तीद्वारे. पण भौतिक जगामध्ये, भौतिक जगत कसं आहे? एका सर्कस प्रमाणे टेंट प्रमाणे आहे. सर्कसच्या टेंट प्रमाणे आहे, स्वप्नाप्रमाणे आहे की भूतवा पडले त्याचा बदल होतो. पण भगवंताच्या धामामध्ये कधी बदल होत नाही. तर सर्कसच्या टेंट प्रमाणे एक सर्कस इथं लागतो, 1 महिना राहतो, नंतर तो सर्कस दुसऱ्या ठिकाणी जातो, बदलतो. पण आध्यात्मिक जगत तसं नाहीये. आनंद चिन्मय रस आहे. एक प्रकारे आनंद आहे, शाश्वत आहे आणि चिन्मय आहे. तसं एक कथा सांगितली की 25 पैसा भौतिक जगत म्हणजे 25 पैसा सर्कस प्रमाणे आहे. भौतिक जगत म्हणजे एक 25 पैसा सर्कस. 25 पैशामध्ये एका गावामध्ये सर्कस आला होता आणि भौतिक जगाची तुलना आहे. तर लोकांची गर्दी झाली 25 पैशामध्ये सर्कस बघायचा. सर्व गर्दी झाली. 25 पैसे तिकीट काढले, जाऊन बसले आतमध्ये. आले गेल्यानंतर एक धिपाड माणूस आला त्या ठिकाणी आला आणि जे बघण्यासाठी आले होते लोक त्यांना मारपीट करू लागला. तो लोक म्हणाले, अरे कसं काय, आम्ही तर सर्कस बघण्यासाठी आलेलो. अरे तुम्ही आम्हाला मारताय काय अशावरती? तर तो म्हणला की तुम्हाला कधी बुद्धी आहे का? म्हणलं 25 पैशामध्ये सर्कस पाहायला मिळतो का? म्हणलं तुम्हाला फसवलं गेलं पण या ठिकाणी. त्या प्रकारे भौतिक जगामध्ये आपण मारपीट खातोय. आध्यात्मिक आधी भौतिक आधी ते सर मारपीट आहे, फसवणे हेच प्रकार आहे संपूर्ण. म्हणून भौतिक जगाला म्हणलेलं आहे की 25 पैसा सर्कस प्रमाणे म्हटलं. 25 पैसा सर्कसच आहे. त्या ठिकाणी काय फक्त मारपीट खातोय आपण संपूर्ण. कोणाची मारपीट खातो, समाजाची खातोय, घरची खातोय, कोणाची बॉसची खातोय. मारपीट खायची आपल्याला त्या ठिकाणी, दुसरं काही नाही. पण भगवत धाम त्या प्रकारे आनंद चिन्मय रस आहे आणि आध्यात्मिक आहे. तर त्याच प्रकारे आध्यात्मिक जगत भौतिक जगाप्रमाणे नाहीये. त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणी आपण लाथा मारणार नाही, कोण मारणार नाही, काय करणार नाही, पैसे ठेवणार नाही. त्या ठिकाणी संपूर्ण आनंदमय आहे. तर त्या ठिकाणी जायचं आहे तर केवळ भक्तीद्वारे प्राप्त होते. भक्ती कुणाची आहे? कृष्णाची भक्ती करायची, अनन्य भक्ती करायची आहे. कृष्णाशिवाय कोणाची दुसरी भक्ती करायची. म्हणून प्रभात म्हणतात भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती, प्रेमय सेवा, डिवोशनल सर्व्हिस. आणि भक्ती म्हणजे फक्त कृष्णाची भक्ती.
बाकीच्या लोकांचं काय आहे, बिझनेस आहे. आणि भक्ती म्हणजे फक्त कृष्णाची आहे. बाकीच्या लोकांना बिझनेस करता तुम्ही, तुला मी एवढं देतो, मला एवढं तू प्राप्त कर. पण कृष्णाला कधी म्हणतोय का मी तुझी भक्ती करतो, मला एवढं प्राप्त देईल? भगवंत आपोआप त्यांना प्रदान करतील तुम्हाला. पण भगवंताच्या भक्तीमध्ये कुठल्या प्रकारचा बिझनेस नाही, व्यवसाय नाही, पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये भक्ती सोडून पूर्णपणे व्यवसाय आहे. भक्तीद्वारे प्राप्त होते भगवंताचं धाम, भक्तीद्वारे प्राप्त होते. शास्त्र प्रमाण दिलंय, गोपाल तापणे शुक्रमध्ये दिलेला आहे. काय दिलं गोपाल तापणे उपनिषदमध्ये? एको वशी स्वर्ग कृष्ण. गोपाल श्रीकृष्ण, एको वशी स्वर्ग ही कृष्ण. तर परमधामा श्रीकृष्णामध्ये एकच भगवंत आहे. परमधामामध्ये कृष्ण म्हणून एकच भगवंत आहे. त्या ठिकाणी भगवंताचा कोणी प्रतिनिधी नाही. एको वशी स्वर्ग कृष्ण. त्यांच्या धामामध्ये तर श्रीकृष्णामाच एकच भगवंत आहे. त्या ठिकाणी दुसरे कोणी भगवंत नाही. तर वेद म्हणतात की वृक्ष इव सदस्य, वृक्ष एका जागी असून सर्वत्र मुळे पसरतो, त्याचप्रमाणे भगवंत एका धामात स्थित असून सर्वत्र आहेत. जसं एक वृक्ष असतो या ठिकाणी, पण त्याची मुळे जे आहेत 1-1 किलोमीटर जातात अशा प्रकारे खालून. तर त्याच प्रकारे भगवंत आपल्या धामामध्ये आहेत. आणि धामामध्ये असून पण भगवंत पृथ्वीवर पण संपूर्ण भगवंत, संपूर्ण ह्याच्यामध्ये विश्वामध्ये भगवंत उपस्थित आहेत. तर महानारायण उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. महानारायण उपनिषदामध्ये भगवंत अनेक रूपात विस्तारित होऊन असंख्य वैकुंठात स्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण अनेक रूपात विस्तारित होतात आणि असंख्य वैकुंठात स्थित आहेत. किती वैकुंठ आहेत? अनेक आहेत. तर महाविष्णूच्या शरीरातून किती ब्रह्मांड बाहेर येत होते? कोटी कोटी ब्रह्मांड येत होते. त्याच्यामध्ये गर्भदर्श विष्णू, नंतर प्रत्येक जीवाची उत्पत्ती, त्यानंतर शिरोदर्श विष्णू, कोटी कोटी ब्रह्मांड होते अशा प्रकारे. तर म्हणून भगवंत अनेक रूपामध्ये विस्तारित होतात. कुठले रूप आहेत भगवंताचे? अनेक अनेक रूप आहेत आणि अनेक अनेक वैकुंठ लोक आहेत. त्या वैकुंठामध्ये स्थित होतात. उदाहरण दिलेलं आहे, पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन आणि पद्मनाभ. गीतेमध्ये तात्पर्यामध्ये प्रपात वर्णन करतात की अशा प्रकारे अनेक प्रकारचे वैकुंठ आहेत आणि असंख्य वैकुंठामध्ये भगवंत अनेक विष्णूच्या रूपाने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हे भगवंताचे संपूर्ण कोण आहेत? विस्तारित रूप आहे संपूर्ण. भगवंत ज्यावेळेस सृष्टी निर्मिती करायची असते, विष्णूद्वारे संपूर्ण सृष्टी निर्मिती करून घेतात भगवंत अशा प्रकारे. तर महाविष्णू, गर्भदर्श विष्णू, शिरोदर्श विष्णू आणि हे महानारायण उपनिषदामध्ये भगवंत एक आहेत, पण अनेक रूपामध्ये विस्तारित होऊन अनेक वैकुंठामध्ये विष्णूच्या रूपाने ते भगवंत उपस्थित आहेत. शंखचक्र, गदा, पद्माच्या प्रकारे. ब्रह्मसंहितामध्ये 5:34 मध्ये वर्णन आहे, गोलोक एव निवसती खिलात्म भूतम आनंद चिन्मय रस प्रतिविता लाभीस ताबेरेव निज रूपतया कलाभी गोलोक एव निवसती खिलात्म भूतो गोविंद मादे पुरुषम तमाम भजा. तर भगवंत आपल्या गोलोकवृंदामध्ये राहतात आणि तिथूनच संपूर्ण लीला करतात आणि भगवंत या ठिकाणी पण उपस्थित आहेत. अशा प्रकारे भगवंत आपलं गोलोक धाम सोडून कधीही जात नाहीत, त्या ठिकाणीच नेहमी उपस्थित असतात भगवंत. परत अनेक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की संदर्भ देऊन की भगवंताच्या धामाबद्दल वर्णन केलेलं आहे की श्वेताश्वेत वृषाबद्दल वर्णन आहे, पराशक्ती विदाय सुयते स्वाभाविक ज्ञान प्रक्रिया असं. तर श्वेताश्वेत वृषाबद्दल वर्णन आहे की त्यांची शक्ती संपूर्ण जगतात विस्तारित होऊन संपूर्ण जगास नियंत्रित करते. भगवंत म्हणतात की मया दिशेने प्रकृती सुयते चराचर, माझ्या दिशेनुसार प्रकृती काढते. तर भगवंत आपल्या गोलोकवृंदामध्ये राहतात. कुणी असा व्यक्ती आहे या ठिकाणी राहतोय तर संपूर्ण नियंत्रित करतो, संपूर्ण वार्ता होऊ शकतो. पण भगवंत आपल्या गोलोकवृंदामध्ये राहतात आणि त्या शक्तीद्वारे संपूर्ण जगात काय करतात ते नियंत्रित करतात. तर अशा प्रकारे ह्या भगवंताच्या धामाची महिमा जी आहे हे वर्णन केलेलं आहे. आणि भगवंताचं धाम कसं प्राप्त करायचं? तर भगवंताच्या भक्तीद्वारे प्राप्त केलं पाहिजे. वैकुंठ लोक खाली आहे आणि गोलोक वृंदावन त्याच्या पुढे आहे. वैकुंठामध्ये पण फक्त चिंता नाही, वैकुंठ म्हणजे कुठल्या प्रकारची चिंता नाही, ते पण भगवंताचंच धाम आहे. विस्तारित विष्णू त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टीचे हे संपूर्ण हे पाहिलं जातं. तर भगवंत गोलोक वृंदावनामध्ये भगवंताला मॅनेजमेंट नाही, पण वैकुंठामध्ये भगवंताला मॅनेजमेंट आहे अशा प्रकारे.
तर कुठला व्यक्ती आहे, घरी राहतो, कुठलं मॅनेजमेंट नाहीये, तर भगवंताचं घर म्हणजे गोलोक वृंदावन आहे. तर वैकुंठ म्हणजे भगवंताचं काय आहे, ऑफिस आहे त्या ठिकाणी. संपूर्ण भगवंताचा कार्यक्रम पाहावा लागतो. तर वैकुंठाच्या पुढे भगवंताचं गोलोक वृंदावन उच्च स्थान आहे, त्याच्यावर कुठलंही स्थान नाही. तर त्यांची शक्ती संपूर्ण जगात विस्तारित होऊन संपूर्ण जगात नियंत्रित करते. तर भक्ती योगाची गती जाणल्यावर अजून इतर योगाची काय गती होते हे जाणू शकतो, इच्छितो. तर अर्जुन फार बुद्धिमान व्यक्ती आहे. तर आपलं फक्त काय करतोय तो, आपलं आपलं प्रतिनिधित्व करतोय तो सर्व जीवांचं, की आपण भगवंत, आपला तर तो भगवंत नाही आहेत, आपल्यासमोर तर गुरु परिश भक्त आहेत, पण अर्जुनासमोर भगवंत आहे. तर भगवंत सर्व जीवाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्यांना विचारतोय की ठीक आहे, भक्ती केल्यानंतर आम्ही भगवंत धामात जाऊ, गोलोक वृंदावनामध्ये. पण आता इतर योगी आहेत, अष्टांग योगी, ध्यान योगी, कर्मयोगी, हठयोगी, जे अनेक अनेक योगी आहेत, तर त्याची गती काय होऊ शकते. ते लोक जे योग धारणा करतील जीवनामध्ये 5, 10, 20, 50, 100 वर्ष करतील, त्याच्यानंतर ते लोक कुठे जातील. भक्त तर भक्ती केल्यानंतर भगवंताच्या धामात जाणार आहे, पण ते लोक कुठं जातील, त्याच्याबद्दल आता अर्जुन काय करतोय, प्रश्न विचारतोय. की 23 ते 26 आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टकाद्वारा भगवंताची प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते, तर त्यांची गती काय आहे, तर अर्जुन विचारत आहे. 23 ते 26 आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग द्वारा भगवंताची प्राप्ती कशी होऊ शकते, या योगांची गती काय आहे हे सांगतो. सूत्र क्रमांक 23. काळ निर्णय करतो. तर त्यांची गती काय होती योग्यांची, काळ म्हणजे वेळ, निर्णय करतो. मृत व्यक्ती परत येईल का नाही, काळ निर्णय करतो. तर श्लोक क्रमांक 23 आहे. यत्र काले त्वनावृत्ती यत्र काले कर्णावृत्ती आवृत्ती चैव योगिना आवृत्ती चैव योगिना प्रयाता यान्ति काल प्रयाता यान्ति काल वक्ष्यामि भरतवर्षभा. वक्ष्यामि भरतवर्षभ. हरे कृष्णा. हे भरत श्रेष्ठ, आता ज्या वेगवेगळ्या काळी योगाने या जगातून प्रयास केलेला असतात, तो परतून येतो अथवा येत नाही, त्याचे मी तुला वर्णन करतो. धन्यवाद माताजी. श्लोक क्रमांक 23. काय निर्णय करतो की योगी लोक परत येईल किंवा नाही, परत येईल किंवा नाही, काय करतो, त्याचा काळ निर्णय करतो. काळ म्हणजे कोण आहे, काळ पुरुष भगवंत आहे. भगवान म्हणून म्हणतो की मी कोण आहे, काळ आहे. काळाच्या प्रवाहाने काय करतो, मी संपूर्ण काही नाश करून येतो. तर मृत्यू ज्यावेळेस होतो, तर मृत्यू कोण आहे, भगवंताचा काळ रूप आहे. अशा प्रकारे भगवंत की काळाच्या रूपाने मी येतो आणि सर्व काही नष्ट करून टाकतो. अशा प्रकारे मृत्यू सर्व अरेच आहे. मृत्यू म्हणजे काळ आहे, वेळ आहे. अशा प्रकारे तर भक्त आहे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की भक्त जो आहे, शरणागत जीव कशा प्रकारे देह सोडतील याचा विचार करीत नाही. तो भक्त कधी असा विचार करणार नाही की मी मी भक्ती करतो तो फक्त आणि संपूर्ण भगवंतावर सोपवत होतो. मग तो असा विचार करते की मृत्यू वेळी मला स्मरण होईल, भगवान मला घेऊन जातील का जातील, कधी विचार करणार नाही. अशा वेळी त्यांना संपूर्णपणे माहित आहे कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कर्तव्य. तर मी कृष्णाची भक्ती केलो, कृष्णाचं नाम जप केलो, गीता अध्ययन केलो, भगवंताच्या भक्ताची सेवा केलो, तर मला अवश्य भगवंताच्या धामाची प्राप्ती होणार आहे, त्यामध्ये कुठला संशय नाहीये. म्हणून शरणागत जो जीव आहे, कृष्ण भक्त आहे, त्याचा तो कधी विचार करत नाही. तो मला भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल नाही विचार करत नाही. सर्व कृष्णावर सोडून आनंदाने धामाला परत जात होतो. सर्व कृष्णावर सोडतो की मारे राखे कृष्ण के, कृष्ण राखे मारे के. ज्यांचं रक्षण कृष्ण करणार आहेत त्यांना कोणी मारू शकत नाही, आणि ज्यांना कृष्ण मारणार आहे त्यांना कोणी रक्षण करू शकत. म्हणून संपूर्ण भक्ती करतो आणि सर्व जबाबदारी श्रीकृष्णावर सोडतो. मानस देह गेह जो किशोर मोर अर्पिलो तुवापदे नंद किशोर. भक्तीनाथ ठाकूर म्हणतात की माझं मन, बुद्धी, हे वाचा, काया, माझा सर्व काही तुम्हाला अर्पण करणार आहे. तुम्ही मारा किंवा राखण करा, काही करा, पण मी तुमची भक्ती सोडणार नाही. अशा प्रकारे वर्णन करतात. म्हणून भक्त पण तो आहे. शरणागत जो भक्त कोण आहे, तो विचार करणार नाही की मला प्राप्ती होईल नाही होईल, हे मिळेल का ते मिळेल का नाही. भक्ती करण्याचं कार्य करेल तो, कर्माने वादी करायचे, कर्म करण्याचं कार्य करेल तो, फळाची अपेक्षा कधी करणार नाही. सर्व श्रीकृष्णावर सोडून तो आनंदाने धामाला करत जातो. ते भक्ताचं आहे. दुसरा आहे योगी. काय निर्णय घेतो,
काळ म्हणजे पुरुष बहुत निर्णय घेतात. काय निर्णय घेतात? त्यांनी किती भक्ती केलेली आहे, काय केलेलं आहे, अशा प्रकारे तो निर्णय घेतो. काळ म्हणजे काळ पुरुष. तर ते निर्णय घेतो की कशा प्रकारे तो व्यक्ती त्याची गती काय होईल, भगवंताच्या धामाला येईल की आणि दुसऱ्या कुठल्या लोकांमध्ये जाईल, तर काळ याचा निर्णय करतो. तर आता वेगवेगळे लोक आहेत, कर्मयोगी आहे, ज्ञानयोगी आहे, अष्टांग योगी आहे, त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होती. तर आता पुढच्या श्लोकामध्ये आहे 24-25 श्लोकामध्ये की कशा प्रकारे ज्ञानी कुठं जातो, कर्मी कुठं जातो, अष्टांग योगी कुठं कुठं जातो, तर त्याचं स्थान दिलेलं आहे. पण भगवंताचा भक्त फक्त भगवंताच्या धामाला जातो. शरणागत पूर्णपणे भक्ती करून तो भगवंताच्या धामाला जातो. त्याच्या दुसरी कुठली साधना नाही. श्लोक क्रमांक 24. ज्ञानीचे गंतव्य. ज्ञान योगी जे आहे ठिकाणी ज्ञान योग करणारा फक्त शास्त्राचं अध्ययन करतो, एवढं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद सर्व 18 पुराण सर्व सर्व भागवद्गीता सोडून सर्व सर्व प्राप्त त्यांनी वाटप केलेलं आहे. तर एवढं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, म्हणजे करून मायावादी लोक याच्या ज्ञानयोगामध्ये. तर यांची गती काय होते? ज्ञानीचे गंतव्य. मृत्यूनंतर तो कुठे जातो? तुम्ही पाहिलं तर थंड वाजलं ना, थोडं पाठीमागे बसू शकता. तर इकडे गरम होतो का ज्ञानीचे गंतव्य काय आहे? ज्ञानी कुठे जातो? अग्निर ज्योतिरः शुक्ल अग्निर्ज्योतिरः शुक्ल जन्मासा उत्तरायणम षण्मासा उत्तरायणम् तत्र पर्याता गच्छन्ति तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जना. ब्रह्म ब्रह्म विदो जना. हरे कृष्ण. परब्रह्माचे स्वरूप जाणणारे साधक अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. तर तो परमब्रह्माला जाणतो, तो जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञानयोगीबद्दल सांगितलेलं आहे की जो परमात्म्याला जाणतो तो अग्निदेवाच्या प्रभावाखाली काय करेल? तो दिवसा प्रकाशामध्ये, शुभ शनी, शुक्ल पक्षामध्ये, सूर्याच्या उतरण काळात शरीर त्याग करून परमब्रह्मास प्राप्त करतो. परमधाम म्हणजे भगवंताच्या धामाला जाण्यासाठी ज्ञानयोगी अशा प्रकारे प्राप्त करतो. तर ते ज्ञान करतो. तर अग्निदेवाच्या प्रभावाखाली त्यावर निरीक्षण होतं. दिवसा प्रकाशामध्ये, शुभ शनी, शुक्ल पक्षात, सूर्याच्या उत्तरायण काळात शरीर त्याग करून परमब्रह्मास प्राप्त. तर एवढ्या अटी आहेत त्याच्यामध्ये. ज्ञानयोग केल्यानंतर पण ही संपूर्ण 7 प्रकारची अटी आहे संपूर्ण ज्ञान. आणि पूर्णपणे ज्ञानयोग केल्यानंतर असं नाही की थोडं ज्ञान आहे, थोडं अष्टांग योग आहे, थोडं ध्यान योग आहे, नाही. तर पूर्णपणे ज्ञानयोगची गती आहे. तर हे संपूर्ण हे कार्य करून तो परमब्रह्मास म्हणजे भगवंताच्या धामामध्ये प्राप्ती करतो. तर या ठिकाणी वर्णन आहे की ज्ञानाची गंतव्य स्थितीबद्दल वर्णन केलेलं आहे की परमब्रह्म म्हणजे भगवंताचं धामच आहे. या ठिकाणी परमब्रह्म भगवंताचं नाव परमब्रह्म भगवंताचं धामच आहे. पुढे क्लिअर होईल याच्यामध्ये अशा प्रकारे. तर त्या ठिकाणी तो जातो, परमब्रह्मास प्राप्त करतो. परमब्रह्म म्हणजे भगवंताचं धामच आहे. परमब्रह्म परमधाम परिषद. परमब्रह्म म्हणजे भगवंतास प्राप्त करतो या ठिकाणी सांगितलं. म्हणजे धामच नाहीये, परमब्रह्मास प्राप्त करतो. तर वर्णन आहे. तर म्हणून आता पुढे आहे अग्नी, प्रकाश, दिवस, पक्ष ह्या सर्व देवता आत्म्याच्या प्रवासाचे नियोजन करतात. या ठिकाणी वर्णन आहे की संपूर्ण अग्नी आहे, प्रकाश आहे, दिवस, पक्ष ह्या सर्व देवता आत्म्याच्या प्रवासाचे नियोजन करतात. जो आत्मा जो आहे त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे. जसं आहे ना, आता आपल्याला कुठून इथून कुठे जायचं, आपल्याला दिल्ली जायचंय, दिल्लीहून काश्मीर जायचं आणि काश्मीरहून कुठे जायचं आहे. तर तिथले जे काही लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, ते व्यवस्था करतात पुढे जाण्याची. म्हणजे म्हणतात ना ब्रेक जर्नी, त्या टाईपचं. तर त्याच प्रकारे आत्मा पण आता यातून निघालेला आहे. संपूर्ण हे ज्ञानयोगी तपस्या करून संपूर्ण निघालेला आहे. तर निघाल्यानंतर मग अग्नी देवता आहेत, प्रकाश देवता आहेत, दिवस आहे, पक्ष आहे, ह्या सर्व देवता आहेत. काय करतात? नियोजन करतात की ह्या त्यांचं गंतव्य कुठं जाणार आहे. अशा प्रकारे असं नाही की तो सरळ शरीर सोडला आणि डायरेक्ट परमाणूची प्राप्ती करतो. नाही, आतमध्ये हे संपूर्ण शरीर लोक आहे, संपूर्ण त्याचं चेकिंग करतात संपूर्ण
आणि त्याच्यानंतर तुझा मार्ग पुढे चालतो. मृत्यूसमयी मन व्यक्तीला नवीन जीवनात घेऊन जाते. मृत्यूसमयी मन व्यक्तीला नवीन जीवनामध्ये घेऊन जाते. हे जीवन राहत नाही. ज्या प्रकारे तो स्मरण करेल तर त्या प्रकारची गती प्राप्त होते. जसं ज्ञानयोगी जो आहे, ज्ञानयोगी जो आहे, मृत्यूच्या वेळी त्यांनी कशाचं आचरण केला? केवळ भगवंताचं स्मरण केला तर भगवंताच्या धामाला जाईल. फक्त शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर भगवंत धामाला जाणार नाही. अशा प्रकारे म्हणून मृत्यूसमयी मन व्यक्तीला नवीन नवीन जीवनात घेऊन जातो. तर हे सरळ मार्ग आहे. तर वर सांगितलेल्या समयी व्यवस्थेद्वारे किंवा स्वतःहून शरीर सोडल्याने ब्रह्मज्योतीची प्राप्ती होईल. तर हे जे परमब्रह्म जे आहे माताजी, भगवंताचं धाम नाहीये, तर ब्रह्मज्योती आहे. हे एकाने योग मार्ग आहे. फक्त भक्ती केल्याने भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. मामुपेत तर कोणतेही पुनर्जन्म नाही विद्यते. तर हा श्लोक ठेवला पाहिजे. भक्ती केल्यानेच, कृष्ण भक्ती केल्याने भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. बाकी ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे, कर्मयोग आहे, यांनी भगवंताच्या धामाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर म्हणून भगवंताची प्राप्ती कशी करायची, तर काय निर्णय घेतो? वेळ निर्णय घेतोय. तर हे वर सांगितलेल्या समय व्यवस्थेकडून सर्व स्वतःहून शरीर सोडल्याने ब्रह्मज्योतीची प्राप्ती होईल. तर हा व्यक्ती स्वतः प्रयत्न करतोय, शरीर सोडतोय. तर ब्रह्मज्योती म्हणजे काय आहे? जसं मुंबई शहर आहे आतमध्ये, तर मुंबईच्या शहराची जी सीमा आहे त्या सीमेपर्यंत जाईल तो, मुंबईमध्ये प्रवेश करणार नाही. जसे ब्रह्मज्योती आहे, नंतर परमात्मा आहे, नंतर भगवान साक्षात्कार आहे. ब्रह्मज्योतीमध्ये हे संपूर्ण चक्र आहे, चक्राच्या बाहेर राहायच्या ठिकाणी प्रकाशामध्ये, आणि प्रकाशामधून तो परत येईल अशा पद्धतीने. तर ब्रह्मज्योतीची त्याला प्राप्ती होईल. कुणाला? ज्ञानयोगीला, स्वतःहून शरीर सोडल्यानंतर. प्रगत योगी आणि योगी शरीर त्याग केल्या त्या जगता तो परत येत नाही. प्रगत योगी आहे, नंतर हे अष्टांग योगी, प्रगत योगी. 6व्या अध्यायामध्ये आपण चर्चा करत होतो की योगी कशा प्रकारे ध्यानधारणा करतो. नाकाकडे पाहायचं आहे, स्थान ऊस खाली नाही पाहिजे, नाक पाहिजे, ध्यान चिक नाही पाहिजे. तर अशा प्रकारे प्रगत योगी आहे. अशा प्रकारे दुसरा आहे अप्रगत. दोन प्रकारचे योगी आहे, एक प्रगत आहे, दुसरा अप्रगत आहे. तर योग्य वेळी शरीर त्याग केल्यास या जगात तो परत येत नाही. कुठल्याही वेळी योगी केल्यास अग्निदेवाच्या प्रभावाखाली दिवसा प्रकाशामध्ये शुभ शनी शुक्ल पक्षात सूर्याच्या उत्तरण काळात शरीर त्याग परमनाथ प्राप्त करतो. एवढे सर्व विधी आहे संपूर्ण. पण हे जर झालं नाही तर तो फक्त ब्रह्मज्योतीमध्ये राहतो अशा प्रकारे. तर हे नवीन जीवनात येऊन प्रगत योगाने योग्य वेळी शरीर त्याग केल्यास या जगतात तो परत येत नाही. इतर व्यक्ती वेळेवर नियंत्रण नसल्यामुळे ते पुन्हा परत येतील. या जगतात तो परत येत नाही. प्रगत योगी आहे, तो पण भगवंत धामाची प्राप्ती करू शकतो. पण जो इतर व्यक्ती आहेत सर्व प्रगत नाही आहेत, तर ते वेळेवर नियंत्रण असल्यामुळे ते पुन्हा या भौतिक जगतामध्ये परत येतात. म्हणून भक्ताने काय केलं पाहिजे? शुभ अशुभ समयी. पण भक्ताने चांगला क्षण, अशुभ क्षणी व्यवस्था स्वतः शरीर सोडले तरी तो परत येत नाही. तर ह्या लोकांमध्ये असं आहे, तिने तपस्या केली, सर्व केली, पण तो क्षण, दिवस, रात्र हे पण आवश्यक पाहिजे. एवढे तिने ज्ञान प्राप्त केलेलं आहे, योग धारणा केलेली आहे. तर त्या वेळेमध्ये त्याचं शरीर सुटला तर त्या धामाची प्राप्ती करू शकतो, नाहीतर परत तो भौतिक जगामध्ये येऊ शकतो. पण भक्त आणि भक्ताला कुठला नियम नाही. मुंबईमध्ये शरीर सोडेल, दिवसा सोडेल, रात्री सोडेल, वृंदावने सोडेल, पुण्यामध्ये सोडेल, कुठल्या प्रकारचं नाही. कारण तिने जीवनामध्ये पूर्णपणे भक्ती केलेली आहे. तर अमेरिकेमध्ये सोडेल, कुठे सोडू शकतो. कुठे जर शरीर सोडला, शुभ अशुभ समय व्यवस्था नाहीये, स्वतः शरीर सोडला, हॉस्पिटलमध्ये सोडला, कुठं सोडला तरी तो परत येत नाही. तर तो भगवंताच्या धामाला जातो, कारण त्यांनी भक्ती केलेली आहे. पण कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगीची गती पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्यासाठी अटी आहेत. हे तुम्हाला प्राप्त केलं तर ह्याच अटीमध्ये तुम्ही केलं हे पाहिजेच, तरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकाल. तर ते एक जर गोष्ट नसेल तर तुम्ही धामाला जाऊ शकत नाही. पण भक्तामध्ये कुठल्या प्रकारची अडचण किंवा अट नाही. तर भक्त कधी परत येत नाही, तो भगवंताच्या धामाला तो जातो. श्लोक क्रमांक 25. तर आपण आता ज्ञानयोगीची ही गती पाहिली. तो पुन्हा परत येईल वेळ नियंत्रण नसल्याने. पण वेळ नियंत्रण जर असेल तर परत येणार नाही, धामाची प्राप्ती करेल परमब्रह्माची ब्रह्मज्योतीच्या पुढे. पण जर त्याची जर नियंत्रण असेल तर तो पुन्हा परत येऊ शकतो. तर कर्मकांडी व्यक्तीची गती. कर्मकांडी व्यक्तीची गती काय? कर्मकांड काय हे समजलं पाहिजे आपल्याला. कर्मकांड, ज्ञानकांड केवळ विषय भान.
फक्त कर्म करायला म्हणून करतोय किंवा भौतिकच्या लाभाच्या प्राप्तीने करतोय तो संपूर्ण. त्यामध्ये एक वर्णन आहे की सत्यनारायण पूजा कर्मकांडामध्येच एक प्रकार आहे. म्हणजे काहीतरी प्राप्त होईल, ही काहीतरी पूजा करणार, हे करणार, प्रसाद खाणार, ते लाभ प्राप्त होणार, एवढं धन प्राप्त होणार, तेच आहे ना. पण कधी भक्तीमध्ये आपण सांगितलंच नाही तुम्ही हे कृष्ण पुस्तक वाचा, भगवतीचा श्लोक वाचा, तुम्हाला एवढं धन प्राप्त होईल. नाही, कर्मकांड नाही, शुद्ध भक्ती आहे ठिकाणी. लोकांना शुद्ध भक्ती फार कमी आवडते, पण कर्मकांड भौतिक लाभ फार आवश्यक नाही. का करतोय, कशासाठी करतोय हे माहित नाही, आणि फक्त भौतिक लाभाच्या अपेक्षेने करणे, तर हे म्हणजे कर्मकांड आहे. आणि कुठे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन नाहीये, तिची पूजा करा, ते करा, अशा प्रकारे शुद्ध भक्ती शास्त्रामध्ये वर्णन नाही. कर्मकांड प्रकारामध्ये आहे की धर्म अर्थ काम मोक्षामध्ये त्याचं वर्णन आहे, भक्ती याच्यामध्ये नाही वर्णन कर्मकांडाचं. तर कर्मकांडी व्यक्तीची गती काय होती, कर्मकांडी व्यक्ती कुठं जातो. पण भक्त पाहिला, ज्ञानयोगी पाहिला, आता कर्मकांडी व्यक्ती कुठं जातो, तो काय करतो. प्रत्येकाचं वेगळं स्थान आहे, असं नाही की सर्व एका ठिकाणी जातील. एका ठिकाणी सर्व जर गेले तर वेगळं गोंधळ निर्माण होईल त्या ठिकाणी. पण प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं आहे ठिकाणी. धूमो रात्री तथा कृष्ण धूमो रात्रिस्तथा कृष्ण जन्मासा दक्षिणायनम षण्मासा दक्षिणायनम् तत्र चांद्रमसं ज्योतिर् तत्र चांद्रमसं ज्योती योगी प्राप्य निवर्तते. योगी प्राप्य निवर्तते. हरे कृष्ण. रात्र कृष्ण पक्ष किंवा दक्षिण नारायणामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकांची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. हरे कृष्ण. तर श्लोक क्रमांक 25 आहे कर्मकांडी व्यक्तीची गती. जो धूर रात्री कृष्ण पक्ष सूर्याच्या दक्षिणायन समयी आणि शरीर त्याग करतो, तर तो चंद्रलोकात जाऊन 10,000 दिवस सोमरस पान करून पृथ्वीवर परत येतो. तर हे कुणाची गती आहे, कर्मकांडी व्यक्तीची. ज्ञानी व्यक्तीचा आपण चर्चा पाहिली. योग्य काळामध्ये काळ त्याचा निर्धारित करतो, पूर्ण झाला तर जाऊ शकतो, तर अपूर्ण झाला तर तो परत येतो. तर आता कर्मकांडी व्यक्ती एवढं कर्मकांड केलेलं आहे, तर दान धर्म केलेला आहे, सर्व भरपूर काय ते कर्मकांड प्रकारामध्येच आहे, स्वार्थ प्रवृत्तीने. तर जो धूर आहे, धूर म्हणजे अग्नीचा धूर, अशा प्रकारे रात्री कृष्ण पक्ष सूर्याचा दक्षिणायन उत्तरायण दोन प्रकारे असतात. अशा प्रकारे शरीर त्याग करतो, चंद्रलोकात जातो. तो व्यक्ती चंद्रलोकात जातो, बहुधा धामा जात नाही. स्वर्ग चंद्र अनेक प्रकारचे लोक आहेत त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी 10,000 दिवे वर्ष सोमरस पान करतो. देखील सोमरस पान आहे. तर भौतिक जगामध्ये दारू आहे, तर त्या ठिकाणी सोमरस पान आहे, देवतांचं पेय आहे, फार उच्च पेय आहे. सोमरस आहे, नंदनकानन गार्डन आहे, अप्सरा आहे, संपूर्णपणे ऐश्वर्य आहे ठिकाणी. पण त्या ठिकाणी थोडे कर्मकांड करून त्या ठिकाणी जातो. दुसऱ्या आठवड्यामध्ये चर्चा करत होतो की गर्वयज्ञ करा, तपोयज्ञ, ज्ञान यज्ञ, हे यज्ञ केला तर ते प्राप्त होईल, ते यज्ञ केला तर ते प्राप्त होईल, अशा प्रकारे. तर त्या प्रकारे 10,000 दिवस सोमरस पान करून पृथ्वीवर परत येतो. तर देवतांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 6 महिने एवढे आहेत. पृथ्वीवरील 180 दिवस, 6 महिने, त्या दिवसाचा एक दिवस, एवढी तुलना आहे. असं एवढं 10,000 वर्ष दिव्य सोमरस पान करतो, त्या ठिकाणी राहतो, आणि तिथून पण त्याचं परत पतन होतं. तर तिथून पण त्याचं काय होतं, खाली पतन होतं. परत परत पृथ्वीवर त्याला शिने पुणे मरते लोक विषंती, पुण्य संपल्यानंतर त्याला पृथ्वीवर परत जन्म घ्यावा लागतो. तर ही गती आहे ज्ञानी कर्मकांडी व्यक्तीची गती. श्लोक क्रमांक 26. 2 मार्ग आहेत, एक परतणारा आणि दुसरा न परतणारा. 2 मार्ग आहेत योगींचा, 2 मार्ग आहेत, एक परतणारा आणि एक नाही. एक मार्ग आहे त्या कधी परत येऊ शकत नाही, आणि दुसरा आहे तो मार्ग परत येऊ शकतो. शुक्ल कृष्ण गती हे ते शुक्ल कृष्ण गती हे ते जगता शाश्वते मते जगता शाश्वते मते एकया यातना वृत्ती एकया यत्यनावृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. मन्यया वर्तते पुन्हा. हरे कृष्णा.
वैदिक मतानुसार प्रकाशमय अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तर या ठिकाणी दोन मार्ग आहेत, एक परतणारा आणि एक न परतणारा. प्रकाशमय मार्गाने परत येत नाही, दुसरा मार्ग आहे अंधकारा मार्ग, तो खाली परत येतो. तर बलदेव शब्द छांदोग उपनिषदामध्ये वर्णन करतात, 5, 10, 3, 9 मध्ये वर्णन करतात. अशा प्रकारे सकाम कर्मी तार्किक हे जात असतात. अशा प्रकारे कर्मी व्यक्ती आहे, सकाम कर्मी फळाच्या अपेक्षेने कर्म करणारा, तार्किक सकाम कर्मी फळाच्या अपेक्षेने कार्य करणारा, आणि तार्किक म्हणजे तर्क करत असतो संपूर्ण. जेवढा तो शर्ट घेऊन आहे ना कॉटन तार्किक पण आहे, अशा प्रकारे हे कार्य करत असतात. त्याच्यामुळे त्यांना कॉटन किंग मध्ये तिथला तू मध्ये गेला होता तो तर अशा प्रकारे सकाम कर्मी फळाच्या अपेक्षेने कार्य करणारे, तार्किक तर्क करणारे, सर्व निराकारवादी मायावादी रूप निघत असतात संपूर्ण. तर ते काय करतात, हे जातात परत येत राहतात अशा प्रकारे. कारण ते कृष्णाला शरण जात नाही. कारण ते कृष्णाला हे सकाम कर्मी आणि तार्किक लोक कृष्णाची शरण कधी घेत नाहीत. ते जिज्ञासू ज्ञानी कृष्णाची शरण घेतात. दुष्कृती मूळ नराधम असुर लोक भगवंताची शरण घेत नाहीत. तर त्या प्रकारामध्ये हेच लोक आहेत, ते कृष्णाची शरण न घेतल्यामुळे परत त्यांना खालून वर वरून खाली त्यांना जावं लागतं. पण जो भक्त भगवंताची शरण घेतो तर त्यांना परत यावं लागत नाही. तर 27 ते 28 आहे, 2 श्लोक आहेत याच्यामधले, शेवटचे श्लोक आहेत की भगवत भगवत प्राप्तीसाठी भक्तीचे महत्व, भगवत प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचे महत्व, भगवंताच्या धामाला जाण्यासाठी, भगवंताचं धाम प्राप्त करण्यासाठी भक्ती मार्गाचं काय महत्व आहे, भक्ती करून भगवंताच्या धामाला आपण कसं जाऊ शकतो. आपण धामाची महिमा पाहिली की धामाला जाण्याचं काय मार्ग आहे, किंवा त्याची पात्रता काय आहे, त्यासाठी काय मूल्य आपल्याला दिलं पाहिजे, आपण चर्चा केली. तर आता भगवत प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचं काय महत्व आहे, भक्ती केल्याने आपण भगवंताच्या धामाला कसं जाऊ शकतो, तर या शेवटच्या 2 श्लोकामध्ये वर्णन आहे. श्लोक क्रमांक 27. भक्त दोन्ही मार्ग जाणून भक्ती मार्ग सोडित नाही. कुठला एक प्रकाशाचा मार्ग, दुसरा अंधकाराचा मार्ग. एक धर्माचा मार्ग आहे, दुसरा अधर्माचा मार्ग आहे. प्रकाशाचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे, आणि बाकी सर्व अंधकाराचे मार्ग आहे, ते परत येत नाहीत. योग्य मार्गाने गेले तर ते येणार नाहीत, पण अयोग्य मार्गाने गेले तर ते परत येणार. अशा प्रकारे म्हणजे जो मार्ग ठरलेला आहे त्या वेळेमध्ये त्यानुसार जर त्यांचा मृत्यू झाला तर परत येणार नाहीत, पण जर तो मार्गाची प्राप्ती झाली नाही त्यांना तर परत त्यांना यावं लागेल. अशा प्रकारे दोन्ही मार्ग जाणून भक्ती मार्ग सोडत नाही. भक्त दोन्ही मार्ग जाणतो, प्रकाशाचा आणि अंधकाराचा मार्ग दोन्ही जाणतो, पण तो जाणतो आणि भक्ती मार्ग कधी सोडत नाही. एक भक्ती मार्ग आहे, दुसरा आहे दुसरा मार्ग. अशा प्रकारे जे भक्तीचा मार्ग नाही, अशा प्रकारे नैते श्रुती पार्थ जानन नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यन्ति कश्चन योगी मुह्यति कश्चन अस्मात् सर्वेषु कालेषु तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. योगयुक्तो भवार्जुन. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही, म्हणून तो सदैव भक्तीमध्ये युक्त हो. या ठिकाणी अर्जुनाला भगवान म्हणतात की भक्त अर्जुन हे म्हणतोय, अर्जुन तू जरी दोन्ही मार्ग भक्त जरी दोन्ही मार्ग जाणार, प्रकाशाचा आणि अंधकाराचा मार्ग, तरी तो कधी मोहित होत नाही. आणि म्हणून तो काय करतो, भक्तीमध्ये युक्त होतो. अशा प्रकारे म्हणून भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुनाचा प्रश्न आहे की ज्ञानी योगी गतीची कशी परिणामाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे तर दोन्ही मार्ग, प्रकाशाचा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे, दुसरा अंधकाराचा मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. तर म्हणून आता तो भक्त जो आहे विचार करत नाही याच्याबद्दल कुठला मार्ग चांगला आहे, तर दोन्ही मार्ग जो जाणतो, ज्ञान प्राप्त करतो, तो मोहित होत नाही, आकर्षित होत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की दादा तू काय कर, भक्तीमध्ये युक्त हो. आपल्यासाठी भक्ती काय आहे, 4 नियमांचं पालन, 16 माळा जप, गीताचा अध्ययन, गुरुच्या आदेशाचं पालन करणे. पण अर्जुनासाठी भक्ती काय आहे,
युद्ध करायचं अर्जुनाला, कृष्ण आदेशाचं पालन करायचं आहे, लोकांना मारायचं आहे धनुष्याद्वारे. अर्जुनाची ती भक्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हणतं भगवत म्हणतात तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भवाय. तर कुठल्या प्रकारचा हे करत असताना काय करतो, भक्तीमध्ये युक्त हो. अशा प्रकारे तुला मोहित होऊ नकोस सर्व काळी याच्यामध्ये, सदैव भक्तीमध्ये युक्त हो. भक्त आहे, दोन्ही मार्ग कठीण आहेत हे जाणतात. कुठला दोन्ही मार्ग कठीण आहे सांगतो भक्त. कुठले दोन्ही मार्ग आहेत? एक तर आहे दोन्ही मार्ग, या ठिकाणी पुढे वर चर्चा केलेली आहे. दोन्ही मार्ग म्हणजे एक वैदिक मार्ग आहे आणि दुसरा आहे भक्ती मार्ग. दोन्ही मार्ग म्हणजे अंधकार आणि प्रकाशाचा मार्ग सांगत होते. प्रकाशाचा मार्ग म्हणजे कृष्ण भावना आहे आणि वैदिक मार्ग म्हणजे अंधकारचा म्हणजे कठीण मार्ग आहे. त्या ठिकाणी अंधकार म्हणजे कठीण मार्ग आहे. तर दोन्ही मार्गाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. दोन्ही मार्ग कठीण आहे ते जाणतात भक्त. वैदिक मार्ग ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी आपापले कर्तव्य पालन केले पाहिजे. ते पूर्ण केल्यानंतर त्यांना पण ते प्राप्त होईल. फार कठीण मार्ग आहे ते. आणि दुसरा मार्ग आहे भक्ताचा कृष्ण भावना मार्ग आहे. तर दोन्ही मार्ग कठीण आहेत हे जाणतात भक्त. कृष्ण भावना पण कठीण आहे. कृष्ण भक्ती कठीण आहे, सोपी आहे का सहज? भगवान म्हणतात की भक्ती फार सोपी आहे, जप करा आणि सदा सुखी राहा. पण कोणी म्हणे मग कृष्ण भक्ती का करू, बाकीच का नाही करू शकणार? म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्ती ज्याचं मन सरळ आहे त्यासाठी सोपी आहे. म्हणजे सिंपल फॉर सिंपल, कॉम्प्लिकेटेड फॉर कॉम्प्लिकेटेड. भक्ती सरळ मानसाठी फार सोपी आहे. हरे कृष्ण जप करा सदा सुखी राहा. पण कोणी तत्वज्ञान वेदाचं अध्ययन केलेलं आहे, एवढं ज्ञान आहे, तो म्हणजे की कृष्ण भक्तीच मी का करू? कॉलेजचे स्टुडंट असतात, इंजिनियर, डॉक्टर, वकील, मोठमोठे लोक असतात, तरी प्रश्न विचारतात अशा प्रकारे भगवंताबद्दल संशय निर्माण करतात. तर अशा प्रकारे कठीण मार्ग कठीण व्यक्तीसाठी कठीण आहे. भक्ताला माहित आहे की दोन्ही मार्ग कठीण आहेत. भक्ती मार्ग पण कठीण आहे, सोपा नाहीये. जर एवढा सोपा असतं तर सर्वजण केलेच तिथे. सोपा आहे, कठीण आहे. सर सकाळी उठायचं आहे, नामजप करायचा आहे, भक्ताला संग करायचा आहे, सगळीचं पालन करायचं आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, मांसाहार, जुगार, नशा, विचार. लोकांना चहा सोडणं पण आवड पडतंय. तर भक्तांनी तर सर्व सोडावं त्यांना. मोठं आव्हान आहे सर्वात मोठं अशा प्रकारे. तर म्हणून दोन्ही मार्ग कठीण आहेत हे जाणतात भक्त. योगयुक्त म्हणजे कृष्ण भावनेत राहून जप करून धामात परत जातात, तो योगयुक्त असतो. आणि कृष्ण भावनेमध्ये राहून जप करून धामास परत तो जातो. तर 28वा श्लोक आहे की भक्त इतर योगाच्या फळाबरोबर भक्ती पण प्राप्त करतात. भक्त लोक इतर योगाच्या बरोबर योगांच्या फळाबरोबर, कुठला योग आहे? कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, यांची पण फळाची प्राप्ती त्यांना प्राप्त होते. कशामुळे? भक्ती केल्यामुळे. 4 in 1. कधी पाहतो ना आपण एका दिवसामध्ये अगरबत्तीच्या पॅकेटमध्ये 4 प्रकारचे सेंट असतात अशा प्रकारे. तर भक्ती केल्याने कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, ध्यानयोग सर्व काही प्राप्त होतात, त्याचं फळ प्राप्त होतं. पण भक्ताला वेगवेगळं हे करायची गरज नाही, अष्टांग करायची गरज नाही, ध्यान धारणा करायची नाही, कर्म काळ करायची गरज नाही. केवळ भक्ती करतो आणि सर्व त्याला फळ प्राप्त होतं. ह्याच्यातला शेवटचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 28. भक्त योगाच्या फळाबरोबर सर्व काही प्राप्त करतो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् आतेति तत्सर्वमिदं विदित्वा अतेति तत्सर्वमिदं विदित्वा योगीं परं स्थानमुपेति चाद्यम्. योगी परं स्थानमुपेति चाद्यम्. हरे कृष्णा. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे या दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी कारणापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर भक्त प्राप्त करतोय, काय प्राप्त करतोय? संपूर्ण ह्या संपूर्णचा सार आहे. संपूर्ण हा जो श्लोक जो आहे 27, 28 7व्या आणि 8व्या अध्यायाचा संपूर्ण सार ह्याच्यामध्ये दिलेला आहे. भक्त काय प्राप्त करतो भक्ती केल्याने, काय प्राप्त त्याला? वेद पाठ, यज्ञ, तप, दान, पुण्याचे फळ, परत भक्ती. अशा प्रकारे भक्ती केल्याने
संपूर्ण ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद सर्वांचं त्यांनी पाठन केलेलं आहे त्यात. तुम्ही मला मग भक्तीच्या तरी भक्ती मला करायची काय गरज आहे? संपूर्ण पूर्ण झालं आमचं. काय करायची गरज आहे? तर भक्ताला आणखी ज्ञान प्राप्त करायचं आहे, इच्छा आहे भक्तांची भगवंत चांगली प्रकारे सेवा करायची आहे, दुसऱ्याला प्रचार करायचा आहे, तर ह्यासाठी आपण ज्ञान प्राप्त करतो. तर भक्ती जी आहे आपल्यासाठी आहे. तर हे जे जास्त आपण ज्ञान प्राप्त करतो दुसऱ्याला प्रचार करण्यासाठी. कोणी तुम्हाला विचारलं कृष्ण भक्ती काय करताय, गीता वाचन काय करताय, भागवत काय करताय, दुसरी का पुस्तक वाचत नाही, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जेणेकरून आपण यावेळी ऐकतो आपण दुसऱ्याला सांगू शकतो अशा प्रकारे. संपूर्ण वेदाचा पाठ केलेला आहे भक्तांनी, संपूर्ण यज्ञ केलेला आहे, राष्ट्रयज्ञ, अश्वमेध यज्ञ, सर्व यज्ञ प्राप्त केले, सर्व तपस्या केलेल्या आहे त्यांनी, सर्व तपस्वी व्यक्ती आहे, सर्व प्रकारचे दान दिलेले आहे त्यांनी, सर्व दान दिले त्याने, पुण्याचे फळ सर्व पुण्यकार्य त्यांनी केलेलं आहे. गरीबाला भोजन देणे, कपडे देणे, औषध देणे, सर्व काही देणे, सर्व वडापाव देणे, सर्व पूर्ण प्राप्त केले. कशामुळे? प्लस भक्ती केल्यामुळे. भक्तीच्या बरोबर हे संपूर्ण आहेत, पाचही कार्य आहेत. भक्ती केल्याने फक्त हे संपूर्ण त्यांनी प्राप्त केलेलं आहे. वेद पाठ पूर्ण केलेलं आहे, यज्ञ, तपस्या, दान, पुण्याचं फळ सर्व काही त्यांनी प्राप्त केलं. तर वेगळ्या प्रकारचं हे करायची गरज नाही, केवळ भक्ती त्याला करायची आहे आणि केवळ भक्ती केल्याने त्याला सर्व काही प्राप्त होईल. हा श्लोक अध्याय 7 व 8चा सार आहे. संपूर्ण 7 आणि 8चा सार काय आहे? त्याचा संपूर्ण सार हा श्लोक आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्वी सेव दानेषु यत्कुलपणे परिश्रम आते तिथं सर्व विधेय विधेयत्वा योगी परमस्थान उपेती चादर. हा श्लोक जो आहे संपूर्ण 7व्या आणि 8व्या अध्यायाचा सार आहे. एक काय भगवंताचं ज्ञानाबद्दल वर्णन आहे आणि दुसरा आहे भगवंताच्या धामाची महिमा. तर हे दोन्हीचा संपूर्ण सार हा श्लोक आहे. परमसत्य प्राप्तीच्या 2 विधी आहेत. परमसत्य प्राप्तीच्या 2 विधी आहेत. परमसत्य म्हणजे भगवंताचे प्राप्ती करण्याच्या 2 विधी आहेत. एक आहे वैदिक मार्ग आणि दुसरा आहे वैदिक मार्गामध्ये काय आहे? ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास. ब्रह्मचारीचं पालन केलं पाहिजे, त्याच्याबद्दल वर्णन आहे. पहिला आहे वैदिक मार्ग आणि दुसरा आहे कृष्ण भावना किंवा भक्ती मार्ग. 2 मार्ग आहे. तर भगवंताच्या धामाला आणि परमसत्य प्राप्तीच्या, परमसत्य म्हणजे भगवंत, त्यांची प्राप्ती करण्यासाठी 2 विधी आहेत. एक वैदिक मार्ग आणि दुसरा आहे भक्ती मार्ग म्हणजे किंवा कृष्ण भावना मार्ग. तर आता वैदिक मार्गामध्ये पहिली प्रथा होती, अशा प्रकारे 4 वर्ण आणि 4 आश्रम पद्धती होती, वर्णाश्रम व्यवस्था. तर ब्रह्मचारी जो आहे काय करायचं? गुरुच्या निदर्शनामध्ये वेदाध्ययन तप करून सेवा करतो. किती वयाचं असताना? वयाच्या 5व्या वर्षापासून गुरुकुलमध्ये टाकायचं आणि गुरुच्या आश्रयाखाली राहू संपूर्ण वेदाध्ययन तप सेवा संपूर्ण करायचा. किती वर्षापर्यंत? 25 वर्षानंतर. 25 वर्षापर्यंत. नंतर 25 वर्षानंतर गुरुच्या आज्ञेनुसार तो विवाह करायचा. विवाहामध्ये येऊन तो ग्रस्त बनायचा दुसऱ्या आश्रममध्ये. तर हे वैदिक मार्ग आहे. पण आता आपण पाहतोय की कलियुगामध्ये तर हे पुढे वर्णन आहे की भिक्षा, तर ब्रह्मचार्याचं कार्य सांगितलं पुढे कलियुगामध्ये. जे आताचे ब्रह्मचारी नाहीत इस्कॉनमधले, वैदिक ब्रह्मचारी. आता तर कृपाने दैववर्णाश्रम केलेला आहे प्रचार करण्यासाठी, म्हणून आश्रम निर्माण केला आहे. आणि आता 25-30 वर्षानंतर आश्रममध्ये येतात. आम्ही कधी गुरुकुलमध्ये गेले नाही या ठिकाणी कधी. तर डायरेक्ट घरून शिक्षणानंतर डायरेक्ट आश्रम किंवा नोकरी केल्यानंतर ठिकाणी आलेलं. तर हे इस्कॉनची आता परिस्थिती आहे. वैदिक ब्रह्मचारी नाही इस्कॉनमध्ये. पण असं नाही की आधी अनाधिकार पण नाही, पण ठीक आहे, प्रभुपादांनी केलेलं आहे आणि प्रचार कार्यासाठी ती मदत व्हावी, DT वर्षासाठी आवश्यक आहे. तर ब्रह्मचार्याचं कार्य आहे गुरुच्या निदर्शनामध्ये वेदांत करून सेवा करतात. दुसरं आहे ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांते गुरुरितम. भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये नारद सांगतात की ब्रह्मचारीने काय केलं पाहिजे? रोज भिक्षा मागायला जायला पाहिजे. तर मुंबई सारख्या ठिकाणी जर ब्रह्मचार्याला पाठवले भिक्षा मागण्यासाठी, जन्माष्टमी ते साठी गेले तर लोक दरवाजा बंद करतील, कोणी उघडणार नाही दरवाजा, भिक्षा पण देणार नाही, म्हणजे हट्टाकट्टा काम करून देईल त्याच्या प्रकारे. तर त्यावेळेस वैदिक याच्यामध्ये गुरुवर पूर्ण आशीर्वाद असायचे. मधुकरी मागासाठी ब्रह्मचारी जायचे आणि भिक्षा आणल्यावर काय करायचे? स्वतः जमून ठेवायचे नाही लॉकरमध्ये, तर गुरुला सर्व द्यायचे. काय पण असेल, कपडा, धान्य, पैसा, जे तेवढं धान्य असायचं, प्रसाद असायचं, सर्व गुरुला अर्पण करायचे. आणि गुरुने दिले तर ते खायचे आणि गुरुने जर नाही दिलं तर फाशी राहायची.
तर हे एवढं कठीण तपस्या. कलियुग आता तर सांगितलं की गुरु अमेरिकेमध्ये आहेत, ब्रह्मचारी मागून घेऊन आला, आणून टाक ठेवला, कुणाला देणार? आणि गुरुने जर विसरला तर उपाशी करावा लागेल. अशा प्रकारे उपासमारीची समज निर्माण होईल, तर कोणी ब्रह्मचारी बनणार नाही मध्ये कलियुगामध्ये. तर ही वैदिक ब्रह्मचर्य पद्धत आहे. अशा प्रकारे कठीण मार्ग आहे एवढा. किती कठीण मार्ग आहे. 5 ते 25 वर्षात सद्गुणी बनतात, चांगले गुण हा संपन्न करायला जातो. आणि त्यामुळे वेदाध्ययन तर करण्यासाठी नाही तर चारित्र्यवान बनण्यासाठी आहे. तर हे वेदाध्ययन करायचे तर लोकांना तर्कामध्ये हरवण्यासाठी नाहीये. म्हणून कृष्ण आणि भक्तीमध्ये लोकांना तर्क करून हरवण्यासाठी सांगत नाही कधी कोणी. तुम्हाला लोकांना चारित्र्यवान बनण्यासाठी मदत करते. तुम्ही हे प्राप्त केल्याने तुम्हाला काय प्राप्त होईल भक्ती केल्याने, हे आपण शिकवतो. तर्क करत नाही, माझं श्रेष्ठ आहे, तुमचं श्रेष्ठ आहे. काही संस्था आहेत तर्कवाद करतात, तुम्हाला पण भेटतील अशा प्रकारे. पण कृष्ण भक्तीमध्ये तर्क नाही करत आपण. डिबेट कॉम्पिटिशन कधी नसते अशा प्रकारे. तर भक्तीमध्ये लोकांना आकर्षित करतो आपण. तर्कामुळे कोणी भक्त बनणार नाही अशा प्रकारे. म्हणून वेदाध्ययन तर्क करण्यासाठी नाही तर चारित्र्यवान बनण्यासाठी, चारित्र्य बनलं पाहिजे अशा प्रकारे. तर म्हणून वर्णन आहे की स्वास्थ्य गेले तर परत मिळवू शकतो. स्वास्थ्य गेलं तर डॉक्टरकडे जाऊन, धन गेले तर परत मिळवू शकतो, पण चारित्र्य गेले तर काही मिळू शकत नाही. चारित्र्य गेलं तर मग सर्व काही गेलं, सर्व चारित्र्य आहे. तर हे ब्रह्मचर्याचे. तर म्हणून भौतिक ज्ञान स्पर्धात्मक आहे, चारित्र्यहीन बनवते. मोबाईल, सिनेमा, फॅशन वगैरे सर्व भौतिक ज्ञान चारित्र्य बनवते. पण वैदिक ज्ञान काय आहे? चारित्र्यवान बनवण्यासाठी आहे, कौशल्य बनवते वैदिक ज्ञानामध्ये. कधी कॉम्पिटिशन नाही. तर चारित्र्य सुधारण्यासाठी आपल्याला वैदिक ज्ञान मदत करते. तर दुसरं आहे ग्रस्त. पहिले ब्रह्मचारी, वैदिक ब्रह्मचार्याबद्दल चर्चा करतोय. तर दुसरा आहे ग्रस्त. ब्रह्मचारी परिषदानंतर ग्रस्त बनतात. वयाच्या 35 वर्षानंतर गुरु ब्रह्मचार्य शिक्षण घेऊन 20 वर्ष नंतर गुरु सांगतात की तू ग्रस्त बन. मग योग्य मुलीशी विवाह करून तो आपला ग्रस्त आश्रम सांभाळतो, नंतर तो कार्य करतो. उन्नतीसाठी यज्ञ करतो. ग्रस्त म्हणजे एक यज्ञच आहे, ग्रस्ताचा पण एक यज्ञ आहे. तर तो उन्नतीसाठी काय करतो? यज्ञ करतो. बरोबर. म्हणजे दान यज्ञ आहे, तपोयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ आहे अशा प्रकारे. तर तो उन्नतीसाठी, प्रगती करण्यासाठी ग्रस्त आश्रमामध्ये पण यज्ञ करतो. देश काल पात्रतेनुसार दान देतो. घरासाठी यज्ञ म्हणजे कुठला आहे? दान यज्ञ आहे. ग्रस्ताने दान दिलं पाहिजे. तुम्हाला ग्रस्ताने का दिलं, बाकीच्या लोकांनी काय नाही? ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी त्यांच्याकडे पैसाच नाही कुठल्या प्रकारचा. संपूर्ण ग्रस्तावर आधारित आहे ते. संपूर्ण एकच कमावणारी व्यक्ती ग्रस्त आहे, तर त्याच्या दानावर संपूर्ण चालतंय सर्व. संपूर्ण ब्रह्मचारी भिक्षा मागू शकतो, वानप्रस्थ तपस्या करतो, आणि संन्यासी तर पूर्णपणे भगवंतावर निर्भर आहे पूर्ण. तरी मधुकरी पण मागत नाही अशा प्रकारे. तर म्हणून देश काळ पात्रानुसार त्यानुसार ते दान देतात, तर दान यज्ञ करतात. तर म्हणून ग्रस्ताचं वर्णन आहे. तर म्हणून दान पूर्ण समाजासाठी आर्थिक जबाबदारी ग्रस्ताची आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण मानव संघामध्ये जे काही प्रगती प्रचार संपूर्ण होतोय तर ग्रस्ताच्या पैशावरून होते संपूर्ण. तर संपूर्ण वानप्रस्थ, संन्यासी, ब्रह्मचारी बनले तर प्रचारच होत नाही. म्हणून समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक पाहिजे. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सर्व समाजाचे लोक आहेत, तर समाज चांगल्या प्रकारे चालेल. म्हणून कृपा म्हणतात की कलियुगामध्ये फक्त कलोशूद्र समूह आहे. कोणी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, कोणी नाही. सर्व लोक शूद्र आहे, संपूर्ण दुसऱ्यावर निर्भर आहेत. तिसरा आहे वानप्रस्थ. ग्रस्त आश्रमापासून निवृत्त होऊन, ग्रस्त आश्रम 25 ते 50 वर्ष आहे फक्त. तर 50 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट सांगितलं की डॉक्टर गव्हर्नमेंटमध्ये 58-60 वर्षांनी रिटायरमेंट असते. तर वैदिक याच्यामध्ये 50 वर्षाची रिटायरमेंट आहे वानप्रस्थ. वनामध्ये जायचं आणि काय करायचं? तपस्या करायची. काय तपस्या आहे अशा प्रकारे? आपण कधी पाहत नाही तर वानप्रस्थ मध्ये कोण दिसतंय का वनावर फिरणारे? कारण वनच राहिलं नाही जगामध्ये याच्यामध्ये. गरजावर निवृत्त होऊन काय करायचं? ज्यावेळेस आपला मुलगा 50-25 वर्षाचा होईल तर सर्व जबाबदारी मुलाकडे देऊन वनामध्ये गेलं पाहिजे संपूर्ण, सर्व अरेंजमेंट करून सर्व अशा प्रकारे. आणि काय करायचं आहे? वृक्षाची साल परिधान करायची आहे. वनामध्ये जायचं आहे, झाडाची साल काढून घालायची आहे. शक्य आहे का? प्रभू रामचंद्र सीताराम गेले होते ते तळागामध्ये, एवढी तपस्या करायची. हे वानप्रस्थ आश्रम आहे. जायचंय, केस न कापता, केस कापायची नाही, केस न कापता जंगलात राहायचंय. तर हे वानप्रस्थ आहे अशा प्रकारे. तर म्हणून वानप्रस्थामध्ये ओळख आहे. कुटीचे काय, पत्नी बरोबर कुटीमध्ये राहतो. बहुधा काही वेगळ्या ठिकाणी, परिवाराच्या एका ठिकाणी थांबत नाही. परमहंस. नंतर स्त्रीला वानप्रस्थ आवश्यक नाही, कारण पुत्रावर अवलंबून जीवन जगणं आहे. स्त्री कधी संन्यास आणि वानप्रस्थ जीवन जगू शकत. स्त्रीला नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहते. म्हणून बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्त्री दुसऱ्यावर कसं काय निर्भर राहू शकते. त्यांना पण स्वतंत्र बनायचं आहे की इंडिपेंडन्स पाहिजे अशा प्रकारे.
तर हे जे आहे वैदिक ह्याच्यामध्ये वैदिक दृष्टिकोनातून स्त्रीला सांगितलेलं आहे की पुरुषाची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. आणि बुद्धी भरपूर आहे, पण वैदिक ह्याच्यामध्ये तर स्त्री जर जसं पुरुष वानप्रस्थ आश्रममध्ये गेला, स्त्री जर वानप्रस्थ आश्रममध्ये गेली तर काय होईल ती परिस्थिती? लोक भोग घेतील अशा प्रकारे, योग्य नाहीये. म्हणून त्यासाठी सांगितलेलं आहे की स्त्रीला वानप्रस्थ आवश्यक नाही किंवा संन्यास आवश्यक नाही. पण काही लोक स्त्रीला पण संन्यास देतात, भारतामध्ये संस्कार स्त्रीला पण संन्यास देतात अशा प्रकारे. पण हे वर्णाश्रम पद्धतीनुसार नाहीये. तर म्हणून स्त्रीचं जीवन जे आहे पुत्रावर अवलंबून आहे. तर लहानपणी आपल्या वडिलावर निर्भर राहिलं पाहिजे संरक्षणाखाली, तरुणपणी आपल्या पती बरोबर, आणि पती गेल्यानंतर आपल्या पुत्रावर त्याचं जीवन निर्भर राहिलं पाहिजे. हे फार महत्वपूर्ण आहे ना. शेवटी आहे संन्यास. वानप्रस्थानंतर 75 वर्ष संन्यास घ्यायचा, तर 75 वर्ष तर कोण जगत नाही आजकाल. 50-70 मध्ये जातो संपूर्ण, संन्यास येण्याचा प्रश्नच येणार नाही. वानप्रस्थान संन्यास जीवनाच्या सिद्धावस्थेत येऊन काय करायचंय, थोडी प्रगती असेल तर स्वर्ग प्राप्ती करतील, नंतर उन्नत प्रगती असेल तर ब्रह्मज्योती वैकुंठ गोलोक प्राप्ती करतील. उन्नत प्रगती, थोडी प्रगती असेल स्वर्ग लोक आहे, त्याच्यानंतर ब्रह्मज्योती आहे, नंतर वैकुंठ आहे, गोलोक प्राप्ती संन्यास वैदिक ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास पूर्ण स्तर आहेत असं नाही. म्हणजे हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गोलोकाची प्राप्ती होईल संपूर्ण 4 आश्रममधून गेल्यानंतर. तर म्हणून कृष्ण पहिला आहे वैदिक मार्ग, हे पहिला आपण ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यास एवढे विधी पालन केलं पाहिजे. शेवटी संन्यासी बनवूनच तुम्हाला भगवत धामाची प्राप्ती होईल अशा प्रकारे. तर आता कृष्ण भावना मार्ग आहे. काय कृष्ण भावना मार्ग? कृष्ण भावनेचे वैशिष्ट्य काय आहे? पण कृष्ण भावना म्हणतो. कृष्ण भावनेचे वैशिष्ट्य काय, विशेषतः काय आहे कृष्ण भावने? कृष्ण भावनेपासून आपण काय प्राप्त करू शकतो? एका क्षणातच वर्णाश्रमाच्या सर्व कर्तव्यापलीकडे जाणार. एका क्षणातच वर्णाश्रमाच्या सर्व कर्तव्यापलीकडे जातात. म्हणून भगवंताची भक्ती सर्व वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे संपूर्ण. तर म्हणून आपल्याला कोणी म्हणून अरे मी ब्रह्मचारी आहे, ग्रस्त वानप्रस्थ संन्यासी आहे, मी कसं भक्ती करू? कुणी असो, ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यास, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुणी जर असं, तर भगवंताची भक्ती तू करू शकतो. भगवंताच्या भक्तीसाठी कुठलीही बाधा नाही. जात पात देश काळ राष्ट्र विचारते का तुम्हाला? तुम्ही कुठल्या समाजात आहात, कुठल्या जातीचे आहात, कृष्ण भक्ती करण्यासाठी विचारू शकत नाही. तर कृष्ण भक्ती केल्याने सर्व गुणापासून परे असतो. म्हणून की गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये पूर्ण वर्णन आहे की केवळ भक्ती केल्याने सर्व वर्णासाठी आपण परे जाऊ शकतो. इदम विदित्वा म्हणजे काय आहे? हे सर्व जाणल्याने. कुठलं? ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ सर्व जाणल्याने. म्हणजे हे सर्व अध्याय 7, 8 चे उपदेश जाणून होईल. हे सर्व अध्याय 7 हे सर्व म्हणजे कुठलं? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यास किंवा भगवंत धामाची प्राप्ती, हे सर्व कसं होईल? 7 आणि 8 अध्यायाचे उपदेश जाणल्यानंतर हे सर्व प्राप्त होईल, भगवंत धामाची प्राप्ती होईल. तर मग कशा प्रकारे प्राप्त होईल? विदत्वा किंवा तर्कापासून नाही. वेद वितर्क तर्कापासून प्राप्त होणार नाही भगवंत धामाची प्राप्ती. तर भक्ताच्या संगतीत श्रवण करून, भक्ताच्या संगतीत श्रवण करून, श्रवणता सोगता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदय स्तव बदलाने विदुनती सुरत नष्टप्रायश बदलेशु नित्य भागवत सेवया. तर हे संपूर्ण जे आपण चर्चा करत होतो, भगवत धामाची प्राप्ती सर्व कशा प्रकारे होईल? संपूर्ण भक्ताच्या संगतीत श्रवण केल्याने. भक्ताच्या संगती म्हणजे एकट्याने नाही. एका की आमार नाही पाय बल नाव हरिनाम संकीर्तन. म्हणून नरोत्तम ठाकूर म्हणतात की एकट्याने माझी भक्ती करण्याची नाही, भक्ताच्या संगतीत राहील तर मी भक्ती करू शकतो. म्हणून जी भक्ती जी आहे भक्ताच्या संगतीत आपल्याला करायची आहे. श्रवण कीर्तन श्रवण करून आणि भगवंताबद्दल श्रवण करायचं आहे. भक्ती करून काय होईल? आपल्याला गीतेचे प्रथम 6 व शेवटचे 6 अध्याय आवरणाप्रमाणे आहेत, हे सर्व प्राप्त होईल भक्ती करून भक्ता संघामध्ये. तर म्हणून गीतेचे प्रथम अध्याय कर्मयोगाबद्दल आहेत, शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोगाबद्दल आहेत, आणि मधले 7 ते 12 जे आहेत भक्ती योगाबद्दल आहेत. तर गीतेचे प्रथम 6 अध्याय आवरणाप्रमाणे आहेत. मधल्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी गुह्य ज्ञान सुरक्षित ठेवले आहे. गुह्य ज्ञान सुरक्षित ठेवलेले आहे. गुह्यतरम गुह्यतम, गुह्यतम आणि गुह्यतर. तर हे दुसरं जे 9व्या अध्यायामध्ये आहे संपूर्ण सर्वात श्रेष्ठ ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. भगवंतांनी गुह्य ज्ञान म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट असते ना, आपण लॉक करून ठेवतो. अशा प्रकारे भगवंतांनी मधल्या 6 अध्यायामध्ये
हे ज्ञान लपून ठेवलं आणि हे ज्ञान आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाद्वारे आपल्याला प्रदान करीत आहे. भाग्यवान कोण आहे? तर पहिला होता की कृष्ण भावना मार्ग, कृष्ण भावनाचे वैशिष्ट्य. दुसरं होतं हृदय विदून सर्व अध्याय जाणून तो प्राप्त करेल. तर तिसरा आहे भाग्यवान व्यक्ती कोण आहे? भक्ता संग्रहामध्ये मधले 6 अध्याय जाणणारा, तप यज्ञ दान तर्काच्या पलीकडे जाणार. मधले 6 अध्याय जाणार. कुठले? 7 ते 12 अध्याय जो जाणतो तो तप यज्ञ दान तर्काच्या तो पलीकडे जाणार. त्याला कुठल्याही ते सर्व त्यांनी प्राप्त केलेले त्यामध्ये, पूर्ण झालेले त्यामध्ये. म्हणून कारण याचे फळ फक्त कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होते. त्याचे फळ जे आहे यज्ञदान तपाचं फळ, तर्काचं, कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होते. कृष्ण भक्ती केले सर्व कर्म ठरत होय. अशा प्रकारे विधी आहे श्रद्धा. तर कृष्ण भावनेची विधी काय? कृष्ण भावनेने सर्व प्राप्त होतं. तर कृष्ण भावनेचा मार्ग सांगतोय. तर भाग्यवान विधी आहे जो कृष्ण भावनेचे विधी पालन करतो, भाग्यवान आहे. तर ती विधी काय आहे? कृष्ण भावनेची विधी आहे श्रद्धा आहे. ज्याची गीतेवर थोडी श्रद्धा आहे तो भक्ताकडून शिकणार. त्याची थोडी श्रद्धा आहे हृदयामध्ये, तो भक्ताकडे जाईल आणि भक्ताला सांगेल की मला भगवंताच्या गीते भक्ता ज्ञानाबद्दल थोडं सांगा. अशा प्रकारे तो भक्ताकडून तो गीता शिकेल. हा तो श्रद्धा. नंतर दुसरा आहे श्रद्धा आहे, नंतर तो साधू संग करेल. श्रद्धा आहे तो मंदिरामध्ये येईल, भक्ताकडून शिकेल, नंतर साधू संग करेल. साधू संघ म्हणजे काय? भक्ताच्या संगतीचा शोध घेणार. तो अभक्त संगतीचा कधी लाभ घेणार नाही. तो म्हणून की भक्त कुठे भेटतील मला, भक्त संघामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करेल. नंतर तिसरा आहे भजन क्रिया करेल. भक्त संघामध्ये आल्यानंतर तो सर्व तथा साधू संघ झाल्यानंतर भजन क्रिया करेल. काय करेल तो? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. तर भजन क्रिया म्हणजे नाम जप करेल आणि भक्त संघात गीता समजून घेण्याचा प्रयत्न करेल. भक्त संघामध्ये गीता समजून घेण्याचा प्रयत्न करेल. चौथा आहे नाम जप करून गीता श्रवण करून अनर्थ निवृत्ती होईल. हृदयातील जे अनर्थ आहेत ते हळूहळू नष्ट होतील. भक्त संघात भगवंताचे नाम रूप गुण याबद्दलच्या चुकीच्या कल्पना दूर होतील. अनर्थ निवृत्त म्हणजे जे काही चुकीच्या भावना आहेत त्याच्या हृदयामध्ये, कृष्ण असे आहेत, ते आहेत, ते आहेत, राधाराणी असे आहेत, इस प्रकारे ज्यावेळेस भगवंताकडून ऐकेल तर त्या संपूर्ण चुकीच्या कल्पना दूर होतील. म्हणून भगवान म्हणतात की गीता जी आहे केवळ भगवंताच्या भक्ताकडून श्रवण केली पाहिजे, भक्ताकडून गीतेचं ज्ञान श्रवण नाही केलं पाहिजे. पाचवा आहे निष्ठा. तर अनर्थ निवृत्ती होईल, शुद्ध होईल, त्यावेळी त्याची निष्ठा निर्माण, चुकीच्या कल्पना नष्ट झाल्यावर अध्ययनात मन स्थिर होईल. मनातून सर्व चुकीचे अनर्थ नष्ट होतील. तर त्यावेळेस अध्ययनामध्ये मन स्थिर होईल. त्याचं अध्ययनामध्ये मन स्थिर, निष्ठा, विश्वास. नंतर त्याला हळूहळू काय होईल? रुची निर्माण. गीता पाठामध्ये थोडी गोडी उत्पन्न होईल. हळूहळू गीता पाठामध्ये गोडी उत्पन्न होईल. आणि सातवा आहे आसक्ती निर्माण होईल. सदैव कृष्ण भावनेचा अनुभव करणार. तो म्हणजे की 5 मिनिटं काय, आठवड्यात 1 दिवस का, रोज गीता वाचणार. आणि अशा प्रकारे सदैव कृष्ण भावनेचा त्याला अनुभव प्राप्त होईल. आठवा आहे भाव. भाव म्हणजे भाव खाणार नाही, तर भाव म्हणजे भक्तिभाव आहे. ठिकाणी भाव समूह नाम गाणे सदा रुचे. अशा प्रकारे भक्तिरसायन संबंधी आपण चर्चा करू. ज्याला भाव प्राप्त झालेला आहे तो व्यक्ती काय करतो? रडतो, भगवंताचं स्मरण करतो, 24 तास भगवंताचं स्मरण करतो नाही भावस्तरामध्ये, आणि शेवटी त्याला प्रेम प्राप्त होते. तर या सिद्धावस्थेत लोकाला जाऊन तो सुखी, या सिद्धावस्थेत गोलोकाला जाऊन तो सुखी होणार. तर अशा प्रकारे आपण या 8व्या अध्यायामध्ये चर्चा केली की ही संपूर्ण ह्या गीतेचा संपूर्ण हे सांगितलेलं आहे की शेवटी कशा प्रकारे हे ज्ञान जे आहे कृष्ण भावना ही फार सोपी विधी आहे आणि ती कशी प्राप्त केली पाहिजे. तर हे संपूर्ण 8 अंग या ठिकाणी दिलेले आहेत. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम अशाद्वारे तो जाऊन प्राप्त करून भगवंताच्या धामाला प्राप्त करतो. आपण कृष्ण भक्तीमध्ये राहतोय तर सर्व आपोआप सर्व होते. प्रत्येकाला वेगळा प्रयत्न करायची गरज नाही, सर्व आपोआप होते संपूर्ण. आणि हे पूर्ण केल्यामुळे यज्ञ दान तप सर्व काही आपण पूर्ण केलेलं आहे. मग अशा प्रकारे कृष्ण भावनेची विधी आहे, सोपी विधी आहे. आणि जो वैदिक मार्ग आहे, कठीण मार्ग आहे कलियुगामध्ये पालन करणं, तर केवळ कृष्ण भावनेमध्ये आला पाहिजे. आणि तीव्रेनं भक्ती योग्य नाही जिथं पुरुषम परम, तीव्रतेनं भक्ती केली पाहिजे.
आणि अशा प्रकारे आपण भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे पहिला होता 7वा अध्याय भगवंताच्या ज्ञानाची प्राप्ती, आणि आता 8वा अध्याय होता भगवंताच्या धामाची प्राप्ती कशी करायची. त्याची एक मार्ग आहे, भगवंताची भक्ती करणे हा एक मार्ग आहे, भक्ती करण्याची विधी आहे. 9वी भक्ती आहे, श्रवण कीर्तन स्मरण वंदन. तर त्यासाठी साधू संघ सदा साधू संघ भजन क्रिया अनतिवृत्ती रुची आसक्ती निष्ठा भाव आणि प्रेम हे 8 स्तर. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. तर कोणाला काही प्रश्न आहे, शंका समाधान विचारू शकता. काय आहे प्रश्न कोणाला?